नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 9चा एनसीईआरटीचा हा चॅप्टर पाहत आहोत। जे काही मुलं जे सीबीएसईचा म्हणजे सीबीएसईला आहेत आणि ज्यांना हे एनसीईआरटीचं टेक्स्ट बुक आहे इकॉनॉमिक्सचा आपण पाहणार आहोत। क्लास 9चा इकॉनॉमिक्सचा इंग्लिश मीडियमचा, ठीक आहे। तर ह्याच्यामध्ये आपलं पहिला चॅप्टर पाहणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव काय आहे? आपल्या चॅप्टरचं नाव आहे द स्टोरी ऑफ पालमपूर। चॅप्टरचं नाव आहे आपल्या स्टोरी ऑफ पालमपूर हा चॅप्टर पाहणार आहोत। तर ठीक आहे, द स्टोरी ऑफ पालमपूर, ठीक आहे। तर ओव्हरव्ह्यू जे काय आहे ते पाहूया आपण। तर काय आहे, द पर्पज ऑफ द स्टोरी इज टू इंट्रोड्यूस सम बेसिक कन्सेप्ट रिलेटिंग टू प्रोडक्शन अँड दिस वी डू थ्रू अ स्टोरी ऑफ अ हायपोथेटिकल विलेज कॉल्ड पालमपूर। तर ही स्टोरी आहे, एक का आहे स्टोरी आहे। इकॉनॉमिक्स तुमचं जे काय इकॉनॉमिक्स आहे ते क्लास 9 म्हणजे जे काय सीबीएसई ला इकॉनॉमिक्स स्टार्ट होते ते क्लास 9 पासून सुरू होते। म्हणजे तुम्ही हे 9th क्लास पासूनच म्हणजे हे पहिला चॅप्टर असणार आहे तुमचा इकॉनॉमिक्सचा, क्लास 9 पासून शिकता। त्याच्यामुळे तुम्हाला स्टोरीच्या माध्यमातून इकॉनॉमिक्स त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण काय स्टोरी पाहणार आहोत। पालमपूर एक नावाचा हायपोथेटिकल विलेज आहे। कसं विलेज आहे? हायपोथेटिकल म्हणजे इमॅजिनरी विलेज आहे, म्हणजे हे एक्झिस्ट करत नाही। आज त्यांनी काय केलेलं आहे, कन्सिडर केलेलं विलेज आहे। आणि ह्याच्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला, कन्सेप्ट रिलेटेड, ह्या चॅप्टर मध्ये काय बघायचं, कन्सेप्ट रिलेटिंग टू प्रोडक्शन, ठीक आहे। कन्सेप्ट रिलेटिंग टू प्रोडक्शन पाहायचं आपल्याला। कन्सेप्ट रिलेटिंग टू प्रोडक्शन ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय करायचंय, बघायचं आहे, ठीक आहे। हे तुम्हाला कळलं असेल तर आपण याच्यानंतर काय करूया, पुढचा भाग जो पाहूया। एकच मिनिट मी काय करतो, थोडस खाली घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल, ठीक आहे। इथपर्यंत तुम्हाला दिसत असेल, त्याच्यानंतरचा पार्ट पाहूया आपण, ठीक आहे। तर पहा, फार्मिंग इज द मेन ऍक्टिव्हिटी इन पालमपूर। तर पालमपूर एक हायपोथेटिकल विलेज आहे आणि तिथं मेन ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटी करत असतो, आहे का ना। वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात, ऍक्टिव्हिटी करत असतात वेगवेगळे लोक म्हणजे पैसे कमवण्यासाठी। तर हे पालमपूर जे विलेज आहे इथं दिसते, पालमपूर विलेज मधली काही सीन दिलेले आहे, सीन म्हणजे काही दृश्य दिलेले आहेत। तर त्याच्यामध्ये त्या विलेज मधली फार्मिंग मुख्य तिथले लोक काय करतात, तर तिथले लोक काय करतात, त्यांचं मुख्य ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय, त्यांचा मुख्य व्यवसाय काय आहे, फार्मिंग हा मुख्य व्यवसाय आहे पालमपूर मधल्या विलेजर्सचा। Farming is the main activity in the Palampur, whereas several other activities such as small scale manufacturing, dairy, ट्रान्सपोर्ट एक्सेट्रा आर कॅरीड आउट ऑन अ लिमिटेड स्केल। तर तिथं काय आहे, म्हणजे आता एखादं विलेज घेतलं तुम्ही, एखादं गाव घेतलं, शहर घेतल्या, तिथले जे लोक पैसे कमवण्यासाठी काहीतरी अर्न करण्यासाठी वेगवेगळे उद्योगधंदे करत असतात। तर ह्या पालमपूर मध्ये पालमपूर काय एक विलेज आहे, गाव आहे, आणि या गावामध्ये मेन ऍक्टिव्हिटी काय, म्हणजे तिथले बहुतांश लोक काय करतात, बहुतांश लोक म्हणजे काय, फार्मिंग करतात। त्याच्या व्यतिरिक्त फार्मिंग ही मेन ऍक्टिव्हिटी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या ऍक्टिव्हिटी करतात, तर स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, जसं की स्केल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय, जसं की आपले जे काही तुम्ही बघता लोक गेट बनवतात, आहे का नाही, लोखंडी गेट बनवणे किंवा लोखंडी एखादे कोणते मशीन्स, त्या लोखंडी मशीन्सवर वेगवेगळे जे काय अवजार वगैरे बनवतात, आहे का नाही, म्हणजे शेतीचे अवजार असतील, वक्कर असेल, नांगर असेल किंवा वेळे असतील, हे किंवा काही जे काही अवजार आहेत ते बनवतात, त्याला स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग म्हणतो। किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणत्या गोष्टी येऊ शकतात, त्याचे स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग भरपूर साऱ्या गोष्टी आहेत। एखाद्या चिप्सची कंपनी असू शकते छोटी, काही असेल, पापड बनवण्याची असेल, काही येऊ शकते याच्यामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे, डेअरी। आता गाव आहे म्हणलं तर तिथं जनावर वगैरे असतात आणि डेअरी तिथं करतात, डेअरीचा व्यवसाय पण आहे तिथं। त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट म्हणजे लोक काय करतात, ट्रान्सपोर्टेशनच्या पण ऍक्टिव्हिटी करतात, म्हणजे एका जागून दुसऱ्या जागी मालवाहन एक्सेट्रा आर कॅरीड आउट ऑन अ लिमिटेड स्केल, म्हणजे हे लिमिटेड स्केल मध्ये सगळेच लोक करत नाही, काही लोक करतात, ठीक आहे। त्याच्यानंतरचा पुढला भाग बघा, दीज प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीज नीड व्हेरियस टाइप्स ऑफ रिसोर्सेस। आता एखादा कोणताही व्यवसाय करायचा म्हणलं तर तुम्हाला काय लागतात, वेगवेगळे रिसोर्सेस लागतात, आहे का नाही। जसं की तुम्हाला आता शेती करायचं म्हणलं तर तुम्हाला शेतीसाठी काय लागणार आहे, शेती जर करायची म्हणलं समजा तुम्हाला, तर काय लागतात, पहिलं काय लागायचे, ऑक्स, आहे का ना, म्हणजे जे काही बैल असतात ते बैल लागायचे, आहे का नाही, ऑक्स म्हणजे बैल लागायचे। त्याच्यानंतर जे काही शेतीचे नांगर असेल, वकर असेल, त्याच्यानंतर सीड्स असतील, आहे का नाही, त्याच्यानंतर फर्टिलायझर्स असेल, त्याच्यानंतर लेबर असेल, आहे का नाही, फर्टिलायझर्स, लेबर्स वगैरे ह्या वेगवेगळ्या काय गोष्टी लागतात तुम्हाला, आहे का नाही।
हे कळलं असेल तुम्हाला. नीड्स व्हेरियस टाइप्स ऑफ रिसोर्सेस, तर याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस, मॅन मेड आयटम्स, ह्युमन एफर्ट्स, मनी एक्सेट्रा. तर ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे नॅचरल रिसोर्सेस. आता नॅचरल रिसोर्सेस म्हणजे जे निसर्गतः उपलब्ध आहेत ते नॅचरल रिसोर्सेस. त्याच्यामध्ये काय, आता जर शेती जर घेतलं नॅचरल रिसोर्सेस, त्याच्यामध्ये काय येणार आहे, नॅचरल रिसोर्सेस येणार आहेत त्याच्यामध्ये शेत आहे का नाही, नॅचरल रिसोर्सेस. त्याच्यानंतर विहीर वगैरे असेल तर ते पण विहीर असेल नॅचरली, किंवा एखादी नदी असेल तर नॅचरल रिसोर्सेस मध्ये येतात. ठीक आहे. मॅन मेड म्हणजे माणसाने बनवलेले रिसोर्सेस. ठीक आहे, म्हणजे वकर असेल, नांगर असेल, किंवा जी काही शेतीची अवजार आहेत ते, किंवा एखादा व्यवसाय असेल तर ती अवजारे जी माणसाने बनवलेत. त्याच्यानंतर ह्युमन एफर्ट्स म्हणजे आता शेतीमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, काम करावं लागणार आहे, किंवा तुम्ही कोणता उद्योगधंदा टाकला तर त्याच्यामध्ये काम करावं लागणार आहे. जे काही काम करतो त्याला आपण म्हणतो ह्युमन एफर्ट. ठीक आहे. आणि मनी, पैसे लागतील तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज साठी एक्सेट्रा. As we read through the story of Palampur, we will learn how various resources combine to produce the desired goods and services in the village. ठीक आहे, तर ही जर स्टोरी बघितल्या त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जे काही प्रोडक्शन आहे पालनपूरमध्ये कशा प्रकारे होते, आणि तिथले लोक डिझायर्ड गुड्स म्हणजे त्यांना जे पाहिजे ते कशा प्रकारे काय करतात, प्रोड्यूस करतात, हे आपण पाहणार आहोत. तर ठीक आहे, आता मेन चॅप्टर हा आपला कुठून सुरू होतो, इथून इंट्रोडक्शन पासून हा आपला मेन चॅप्टर काय होतो, इंट्रोडक्शन पासून सुरू होतो. इंट्रोडक्शन पहा. पालनपूर इज अ वेल कनेक्टेड, पालनपूर इज अ वेल कनेक्टेड विथ नेबरिंग विलेजेस अँड टाउन. तर पालनपूर का आहे जे वेल कनेक्टेड म्हणजे का, आता कनेक्टेड म्हणजे जे काही पालनपूर आहे ते दुसऱ्या गाव असतील, म्हणजे नेबरिंग विलेजेस असेल किंवा टाउन असेल. विलेज म्हणजे छोटं गाव असेल त्याला विलेज म्हणतो, टाउन्स म्हणतो थोडंसं विलेज पेक्षा मोठा असतो, जिथं मार्केट वगैरे डेव्हलप जाते त्याला टाउन्स म्हणतो. ठीक आहे, तर त्याला वेल कनेक्टेड आहे. मग वेल कशाने कनेक्टेड असेल, रोड असेल. आता विलेज म्हणल्यानं कशाने कनेक्टेड असणार आहे, रोडनेच कनेक्ट असणार आहे. याचा अर्थ काय होतो वेल कनेक्टेडचा अर्थ, म्हणजे त्या गावून दुसऱ्या गावी जाण्यासाठी पालनपूरवरनं चांगल्या प्रकारचे रोड कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. रायगंज, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे पहा, इथं दिसत असेल तुम्हाला, हे काय आहे रायगंज. Raiganj, a big village, is 3 kilometers from Palampur, and all-weather road connects the village to Raiganj and further on the nearest small town of Shahapur. तर पालनपूर तुम्हाला माहित आहे, तर पालनपूर का आहे, एक विलेज आहे, आणि त्या विलेज पासून दुसऱ्या ज्या टाउन्सला आहे रोडने चांगल्या प्रकारची काय आहे, कनेक्टिव्हिटी आहे, रोडने कनेक्टिव्हिटी चांगल्या प्रकारची आहे. आणि त्याच्यानंतर रायगंज का आहे, एक विलेज आहे. रायगंज का आहे, एक विलेज आहे. पालनपूर पासून किती किलोमीटर आहे ते 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे, आणि मोठं विलेज आहे. ठीक आहे. अँड ऑल वेदर पहा इथे एक महत्वाचं आलं, ऑल वेदर रोड. ऑल वेदर रोड म्हणजे काय, ऑल वेदर म्हणजे वेगवेगळे वेदर्स असतात आपल्या याच्यामध्ये, जसं थंडीचा मोसम असते आहे का नाही, थंडी पडत असते, पाऊस पडत असतो, ऊन पडत असतो, म्हणजे काही जरी पडलं तर अशा प्रकारे ऑल वेदर म्हणजे तुम्ही कधीही कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही याच्यामध्ये जाऊ शकता त्या गावाला, त्याला म्हणतो ऑल वेदर रोड कनेक्ट्स. ठीक आहे, विलेज टू द रायगंज अँड फर्दर ऑन द नियरेस्ट स्मॉल टाउन, म्हणजे जवळ एक स्मॉल टाउन आहे, शहापूर नावाचं एक स्मॉल टाउन आहे, त्या स्मॉल टाउनला सुद्धा त्या पालनपूरवरून रोड कनेक्ट झालेला आहे. Many kinds of transport are visible on this road, starting from bullock carts, tangas, bogies, wooden cart drawn by buffaloes, loaded with jaggery, gur, and other commodities to motor vehicles like motorcycles, jeeps, tractors, and trucks. तर तुम्हाला माहित आहे ट्रान्सपोर्टेशन म्हणल्याच्या नंतर वेगवेगळ्या, आता जे विलेज आहे तर विलेज मधले लोक काय करतात, वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करतात, कशासाठी, ट्रान्सपोर्टसाठी. गावाकडे आता मोस्टली काय, बुलक कार्ट म्हणजे काय, बुलक कार्ट म्हणजे जे बैल आहेत आहे का नाही, बैलगाडी. बुलक कार्ट म्हणजे काय, मराठीत आपण म्हणतो त्यांना बैलगाडी. त्याच्यानंतर टांगा, त्याच्यानंतर बोगीज म्हणजे काय पाहे, वुडन कार्ट ड्रॉन बाय द बफेलोज, म्हणजे जे आपल्याकडे बैलगाडी म्हणजे गाडी जी आहे बैलाने आपण नेतो, पण काही भागामध्ये काय आहेत, म्हशी. बफेलो म्हणजे काय, म्हैस लावून म्हशी आहे ना, म्हशीने सुद्धा काय करतात ते हे गाडी ओढत असतात. ठीक आहे, वुडन कार्ट म्हणजे गाडी. ठीक आहे. लोडेड विथ जागरी म्हणजे काय, गुळ, आपण मराठीत गुळ म्हणतो आणि हिंदीमध्ये गुळ म्हणतो, आणि अदर कमोडिटीज टू मोटार व्हेकल्स लाईक मोटरसायकल, जीप्स, ट्रॅक्टर्स अँड ट्रक्स. हे अशा प्रकारे तुम्हाला पालनपूरच्या विलेज मध्ये आहेत, आणि ते लोक त्याचा यूज करतात कशासाठी, वेगवेगळ्या गोष्टीसाठी.
This village has about 450 families belonging to several different caste. तर ह्या ज्या विलेज मध्ये, ज्या पालनपूर मध्ये किती लोक फॅमिली राहतात तर 450 फॅमिली राहतात आणि एका फॅमिलीमध्ये 2, 3, 4, 5 असे काही लोक राहत असतील. ठीक आहे. आणि ते वेगवेगळ्या सेव्हरल त्यांनी सांगितलेली दुसरी माहिती, बिलॉंग टू सेव्हरल डिफरंट कास्ट, तर वेगवेगळ्या कास्ट कम्युनिटीचे लोक आहेत. ते इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय पुढे पहा, एकच मिनिट. ठीक आहे. तर 1 मिनिट. हा ठीक आहे. आता अशा प्रकारे 1 मिनिट, लार्ज झाली होती स्क्रीन, थोडस व्यवस्थित करून घेतो. ठीक आहे. आता दिसत असेल तुम्हाला. हा तर द 80 अपर कास्ट फॅमिलीज ओन द मेजॉरिटी ऑफ लँड इन द विलेज. तर जे काय 80 अपर कास्ट फॅमिलीज म्हणजे एकूण किती फॅमिलीज आहेत पहा, मी मिटून घेतो तुम्हाला म्हणजे क्लिअरली कळून जाईल, दिसेल. ठीक आहे. तर एकूण 450 फॅमिलीज आहेत. एकूण किती फॅमिलीज आहेत? 450 आहेत. आणि त्यापैकी ह्या 450 मधनं म्हणजे -80 करा, तर 80 कोण आहेत? हे पूर्ण टोटल फॅमिलीज आहेत, त्या टोटल फॅमिलीज आहेत. आणि ह्या 80 काय आहेत? अपर कास्ट फॅमिलीज आहेत, अपर कास्ट फॅमिली. ठीक आहे. म्हणजे ह्या 450 मधनं 80 जर काढल्या, तर याच्यामधनं जर 80 जर काढलं तर काय, ह्या 50 गेला आणि 30 गेला, तर म्हणजे 370 म्हणजे हे दुसऱ्या ऑर्डर कास्ट असणार आहेत, अपर कास्ट फॅमिलीज ओन द मेजॉरिटी ऑफ लँड इन द विलेज. तर हे 80 अपर कास्ट जे आहेत लोक, म्हणजे उच्चवर्गीय लोक आहेत, 80 अपर कास्ट आहे आणि त्यांनी जास्तीत जास्त काय केलेलं आहे? लँड ओन केलेलं आहे, त्यांच्याकडे जास्तीत जास्त शेती आहे. देअर हाऊसेस सम ऑफ देम क्वाइट लार्ज, आहे का नाही? जे काय अपर कास्टचे लोक आहेत त्यांचे घर कसे आहेत? क्वाइट लार्ज, आर मेड ऑफ ब्रिक विथ सिमेंट प्लास्टरिंग. तर जे काही म्हणजे अपर कास्टचे लोक आहेत, उच्चवर्गीय लोक आहेत, त्यांनी बहुतांश लँड त्यांनी ओन केलेलं आहे शहरामधलं, आपल्या विलेज मधलं. आणि त्यांचे जे घर कसे आहेत? पक्के घर आहेत. कसे घर आहेत? पक्के आहेत. आणि क्वाइट लार्ज म्हणजे मोठे आहेत. आणि त्यांचे कशाने बनलेले आहेत? पक्के म्हणजे ब्रिकने बनलेले आहेत, म्हणजे विठाने बनलेले आहेत. आणि मध्ये सिमेंटचं काय केलं? त्यांनी प्लास्टरिंग पण केलेली. ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर पुढे पहा, द एसीज म्हणजे शेड्यूल कास्ट. एसीजचा अर्थ काय होतो? शेड्यूल कास्ट, त्याला आपण दलित म्हणतो. ठीक आहे. दलित comprise 1/3 of the population and live in one corner of the village and in much smaller houses, some of which are mud and straw. तर काय आहे? जे काही दलित लोक आहेत, ह्या पालनपूरमध्ये दलित लोक सुद्धा आहेत. आणि दलित लोक किती आहेत? म्हणजे 450 जे फॅमिली आहेत त्याचे 1/3 आहेत. किती आहेत? 1/3 आहेत. 450 चे 1/3 आहेत. जर 1/3 आता एक्झॅक्टली कॅल्क्युलेट करायची काही गरज नाही, 1/3 इतके लोक आहेत. तर 1/3 म्हणलं तर तुमचं किती येणार आहे? जवळपास 150 येणार आहे. किती येणार आहे? 150 इतक्या फॅमिलीज आहेत. म्हणजे अपर कास्ट पेक्षा खूप जास्त आहेत, अपर कास्टच्या डबलच्या आसपास आहेत. आणि हे लोक एसीज आहेत, अपर किती 150 फॅमिलीज आहेत. आणि कुठं राहतात? वन कॉर्नरला, विलेजच्या एका कॉर्नरला ते राहतात. अँड मच स्मॉलर हाऊसेस, आणि त्यांचे घर कसे? छोटे छोटे घर आहेत. आणि सम ऑफ देम विच कशाचे आहेत? म्हणजे काही लोकांचे मड म्हणजे कशाचे? मातीचे घर आहेत. कशाचे आहेत? मड म्हणजे मातीचे. आणि स्ट्रॉ म्हणजे कशाचे आहेत? झोपड्या आहेत, आपल्या ह्याच्यापासून, गवतापासून बनलेल्या. ठीक आहे. मोस्ट ऑफ द हाऊसेस हॅव. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपण बघूया. ठीक आहे. मोस्ट ऑफ द हाऊसेस हॅव इलेक्ट्रिक कनेक्शन्स. म्हणजे जे काही मोस्ट ऑफ द हाऊसेस म्हणजे पालनपूरमध्ये बऱ्यापैकी जे काही घर आहेत त्यांना इलेक्ट्रिक कनेक्शन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी powers all tubewells in the field and is used in various type of small business. तर इलेक्ट्रिसिटी, त्या गावामध्ये इलेक्ट्रिसिटीचे कनेक्शन बऱ्यापैकी बहुतांश लोकांकडे आहे. आणि ते इलेक्ट्रिसिटीचा वापर घरी तर करतात आणि शेती ट्यूबवेल्स साठी सुद्धा करतात. ट्यूबवेल्स, ठीक आहे, ट्यूबवेल्स साठी सुद्धा करतात. अँड युज्ड इन व्हेरियस टाइप्स ऑफ स्मॉल बिझनेस. वेगवेगळे जे काही बिझनेस आहे, स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा दुसरे बिझनेस आहेत, त्यासाठी सुद्धा इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात. पालनपूर हॅज 2 प्रायमरी स्कूल्स अँड 1 हाय स्कूल. तर पालनपूरमध्ये किती आहेत? 2 प्रायमरी स्कूल्स आहेत. 2 प्रायमरी स्कूल्स आहेत आणि एक काय आहे? हाय स्कूल आहे. ठीक आहे. एक हाय स्कूल आहे. देयर इज अ प्रायमरी हेल्थ सेंटर रन बाय द गव्हर्नमेंट अँड 1 प्रायव्हेट डिस्पेन्सरी वेअर द सिक आर ट्रीटेड. तर त्या गावामध्ये दवाखाना सुद्धा आहे. एक दवाखाना प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? PHC म्हणतो. प्रायमरी हेल्थ सेंटर, त्याला आपण काय म्हणतो? PHC म्हणतो. कधी ऐकलं असेल तुम्ही, छोट्या गावामध्ये PHC असते. प्रायमरी हेल्थ सेंटर आहे, हे गव्हर्नमेंटचं असते, रन बाय गव्हर्नमेंट. अँड 1 प्रायव्हेट, आणि प्रायव्हेट हॉस्पिटल आहे
डिस्पेन्सरी म्हणजे छोटा प्रायव्हेट दवाखाना त्या ह्याच्यामध्ये आहे, जिथं काय करतात, ह्या पालमपूर मधले लोक काय करतात, उपचार घेत असतात. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतरचा पुढला भाग बघा. द डिस्क्रिप्शन अबोव शोज दॅट पालमपूर हॅज फेअरली वेल डेव्हलप्ड सिस्टम ऑफ रोड्स, ट्रान्सपोर्ट, इलेक्ट्रिसिटी, इरिगेशन, स्कूल्स अँड हेल्थ सेंटर. कम्पेअर दिस फॅसिलिटीज विथ दोज इन युअर नियर बाय विलेज. तर हे जे काय तुम्हाला जे डिस्क्रिप्शन भेटलेलं आहे कशाविषयी, पालमपूर विषयी, तर पालमपूर कसा आहे, एक प्रकारचं वेल डेव्हलप्ड विलेज म्हणू शकतो आपण. कसं आहे, वेल डेव्हलप्ड विलेज म्हणू शकतो. म्हणजे ज्या याच्यामध्ये तुम्हाला पालमपूर मध्ये काय आहे, तर रोडची कनेक्टिव्हिटी दुसऱ्या गावाला चांगल्या प्रकारे आहे. त्याच्यानंतर त्याच्या इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन चांगल्या प्रकारे आहे, इरिगेशन आहे. ठीक आहे, इरिगेशन आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, दवाखाना आहे, PSC आहे, गव्हर्नमेंट आहे, प्रायव्हेट दवाखाना आहे. त्याच्यानंतर स्कूल्स आहेत. म्हणजे ज्या काही मूलभूत फॅसिलिटी पाहिजे होत्या त्या ह्या सगळ्या फॅसिलिटी बऱ्यापैकी जवळपास सगळ्या फॅसिलिटी काय आहेत, त्या पालमपूरमध्ये तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे पहा. द स्टोरी ऑफ पालमपूर अँड इमॅजिनरी विलेज विल टेक अस थ्रू द डिफरंट टाइप्स ऑफ प्रोडक्शन activities in the village. In villages across India, farming is the main production activity. तर आपल्या देशात जसं पालमपूर मध्ये काय आहे, फार्मिंग काय आहे, मेन ऍक्टिव्हिटी आहे. तर आपल्या देशामधलं कोणतेही जरी गाव घेतलं, तुम्ही कोणत्याही गावामध्ये गेल्या किंवा कोणत्याही गाव घेतल्या किंवा कोणत्या गावचे तुम्ही असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहित असणार आहे, आपली जी विलेज मधली गावातली मेन ऍक्टिव्हिटी काय असते, फार्मिंग. बहुतांश लोक तिथले काय करतात, शेती करत असतात. The other production activities referred to as non-farm activities include small manufacturing, transport, shopkeeping, etc. We shall take a look at both these types of activities after learning a few general things about the production. तर फार्मिंग काय आहे, पालमपूर मधली मेन ऍक्टिव्हिटी आहे आणि याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या दुसऱ्या जे काय आहेत ऍक्टिव्हिटी तिथल्या नॉन फार्म ऍक्टिव्हिटीज करतात तिथले लोक. जसं डेअरी आहे, ट्रान्सपोर्ट आहे, शॉपकीपिंग म्हणजे दुकान आहे छोटी, मॅन्युफॅक्चरिंग, स्मॉल स्केल मॅन्युफॅक्चरिंग वगैरे वगैरे वेगवेगळ्या काय आहेत, ऍक्टिव्हिटीज आहेत. तर आपल्याला ह्याच्याविषयी काय करायचं आहे, सगळी डिटेल मध्ये माहिती बघायचं आहे. तर हे पहिलं पेज आपलं झालेलं आहे, संपलेलं आहे. तर आपण आता दुसऱ्या पेजवर येणार आहोत. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला आता बघायचंय ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन. नेक्स्ट पॉइंट काय आपला, ऑर्गनायझेशन ऑफ प्रोडक्शन. आता प्रोडक्शन कशा प्रकारे होते बघायचं. The main aim of production is to produce the goods and services that we want. The main aim of production. आता प्रोडक्शनचं मेन एम काय असते, the aim of production is to produce goods. गुड्स म्हणजे काय, वस्तू. जे काय वस्तू आहेत त्याला गुड्स म्हणतो. अँड सर्व्हिसेस म्हणजे काय, सेवा. ठीक आहे, goods and services. The aim of production is to produce goods and services that we want. There are 4 requirements for production of goods and services. आता गुड्स म्हणजे काय, वस्तू ज्या काही टँजिबल असतात. टँजिबल म्हणजे ज्याला आपण टच करू शकतो. वस्तू जसं की तुम्हाला काय बनवायचं आहे, आता वस्तू जसं की गुड्सचं काही एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुम्ही काय बनवता, समजा तुम्ही काय बनवता, खवा बनवता किंवा डेअरीचे प्रोडक्ट बनवता, आहे का नाही. समजा दही बनवता, खवा बनवता, त्याच्यानंतर किंवा तुम्ही काय करता, एखादं मशीन बनवता, एखादी गोष्ट पिझ्झा बनवता, हे कोणत्याही गोष्टी बनवता त्याला काय म्हणतो आपण, गुड्स म्हणतो, जे टँजिबल असतात. किंवा चेअर बनवता, आहे का नाही. त्याच्यानंतर पलंग बनवता म्हणजे कॉट बनवता, काही गोष्टी बनवतात त्याला आपण गुड्स म्हणतो, वस्तू म्हणतो. आणि ज्या काय असतात टँजिबल असतात त्याला तुम्ही टच करू शकता. ठीक आहे, वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मध्ये घेतलं तर मोबाईल, लॅपटॉप ह्या काही गोष्टी विलेज मध्ये बनत नाहीत, पण मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर कपडे असतील वगैरे, हे सगळे गुड्सचं उदाहरण आहेत. सर्व्हिसेसचं काय, ज्या सर्व्हिसेसला तुम्ही, सर्व्हिसेस म्हणजे सेवा, आणि सेवेला तुम्ही म्हणजे सेवा तुम्ही काय करू शकता, टच करू शकता का, पाहू शकता का, तुम्हाला सेवा दिसते का, दिसत नाही तुम्हाला, त्याला काय करावं लागते, तुम्हाला सेवा तुम्ही फील करू शकता. काय करू शकता, फील करू शकता. जसं की सेवाचं एक्झाम्पल असेल तर काय, डॉक्टर तुम्हाला काय करतो, तुम्ही डॉक्टरकडे गेल्या, डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टर तुम्हाला तुमची ताप आली का, काय झालं, सर्दी ताप खोकला चेक करतो. तर ही डॉक्टर कन्सल्ट केल्याच्या नंतर तुम्हाला म्हणजे डॉक्टरला कन्सल्ट केल्याच्या नंतर डॉक्टर तुम्हाला काय घेतो, सर्व्हिस देतो त्याची. त्याच्यानंतर टीचिंग एक प्रकारची काय आहे, सर्विंग आहे. आता मी सर्व्हिस आहे, मी तुम्हाला शिकवतोय, तर मी शिकवतोय तुम्हाला लक्षात येते, सगळ्या गोष्टी होतात. परंतु असं काय दाखवता येईल का कोणाला, कुठे आहे टीचिंग नंतर मला तर दाखवता येणार नाही. परंतु एक गुड्स आहे, तुम्ही दाखवू शकता. कुठे एखादी वस्तू मला तर तुम्ही वस्तू काय करू शकता, दाखवू शकता. ह्या तुम्हाला गोष्टी कळल्या असतील. ठीक आहे, त्याच्यानंतरचा आपण नेक्स्ट पार्ट काय करूया, पाहूया. ठीक आहे,
द फंड आणि त्याच्यानंतर प्रोडक्शन साठी किती रिक्वायरमेंट आहे? देर आर 4 रिक्वायरमेंट फॉर प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर 4 रिक्वायरमेंट आहेत गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोडक्शन साठी. तर पहिली रिक्वायरमेंट काय? द फर्स्ट रिक्वायरमेंट इज लँड अँड अदर नॅचरल रिसोर्सेस सच ॲज वॉटर, फॉरेस्ट, मिनरल्स. तर प्रोडक्शन कोणत्या गोष्टीचं प्रोडक्शन करायचं असेल, गुड्स असेल किंवा सर्व्हिस प्रोड्यूस करायचं असेल, त्याच्यासाठी 4 गोष्टीची रिक्वायरमेंट आहे. त्यापैकी पहिली काय आहे? लँड. ही सगळ्यात महत्वाची लँड आहे. लँड म्हणजे तुम्ही जर कोणताही बिझनेस टाकायचा असेल, काही कोणता बिझनेस टाकायचा असेल किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं असेल, तर तुम्हाला काय पाहिजे? जागा पाहिजे ना. कुठल्या तरी जागून तुम्ही ते ऍक्टिव्हिटी करणार आहात. ठीक आहे, आता जसं मी टीचिंग करतोय, तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, मला टीचिंग करण्यासाठी कुठेतरी रूम पाहिजे, कुठेतरी स्टुडिओ पाहिजे, काहीतरी पाहिजे ना, तिथून मी करू शकतो. तुम्ही फार्मिंग जरी करत असाल तर तुम्हाला लँड पाहिजे. तुम्ही जर एखादी कंपनी टाकत असाल तरी लँड पाहिजे. समजा तुम्ही डेअरी टाकत असाल, तुम्हाला लँड पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीसाठी तुम्हाला काय पाहिजे? लँड पाहिजे. लँड म्हणजे जागा पाहिजे, सरळ सरळ. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अदर नॅचरल रिसोर्सेस सच ॲज वॉटर. पाणी पाहिजे तुम्हाला. पाणी पाहिजे का नाही? तुम्ही कोणताही व्यवसाय करा, काही करा, किमान तिथं जे काम करतात लोक त्यांना पिण्यासाठी तरी पाणी पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या गोष्टी फॉरेस्ट लागू शकते. कोणत्या ज्या कंपन्या आहेत काही काहीला फॉरेस्ट लागू शकते, फॉरेस्ट ओरिएंटेड असतील, किंवा मिनरल्स लागू शकतात. हे सगळ्या गोष्टी अदर लागू शकतात. ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड रिक्वायरमेंट इज लेबर, दॅट इज पीपल हू विल डू द वर्क. त्याच्यानंतर लँड झालं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय लागणार आहे तुम्हाला? लेबर लागणार आहे. लेबर म्हणजे एखाद्या जागी तुम्ही काय केलं? इंडस्ट्री टाकल्या, त्याच्यानंतर तिथं काम करण्यासाठी माणसं लागणार आहेत तुम्हाला. तुम्ही स्वतः जरी काम केलं तरी तुम्ही स्वतः लेबर आहात आणि स्वतः तुम्ही मालक आहात. आणि जर तुम्ही दुसऱ्या लोकांना लावत असाल तर ते लोक आहेत, वर्कर आहेत, तुमचे लेबर आहेत. सम प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीज रिक्वायर्स हायली एज्युकेटेड वर्कर्स to perform the necessary task. Other activities require workers who can do manual work. तर काही प्रोडक्शन ऍक्टिव्हिटीज आहे ज्याच्यासाठी हायली स्किल्ड एज्युकेटेड लोक लागतात, आणि काही जे आहेत ऍक्टिव्हिटीज त्याच्यासाठी म्हणजे जे काही कमी शिकलेले लोक असतील ते चालून जातात, जे मॅन्युअल वर्क वगैरे करू शकतात. इच वर्कर इज प्रोव्हाइडिंग द लेबर नेसेसरी फॉर प्रोडक्शन. प्रत्येक व्यक्ती शिकलेला असेल किंवा न शिकलेला असेल तर तो काय करत आहे? लेबर प्रोव्हाइड करत आहे, म्हणजे मेहनत प्रोव्हाइड करत आहे त्या कंपनीसाठी, त्याला आपण लेबर म्हणतो. ठीक आहे. ठीक आहे. हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरची पुढला पॅरेग्राफ आपण बघूया. हे 2 कळलेले तुम्हाला. त्याच्यानंतर थर्ड रिक्वायरमेंट इज फिजिकल कॅपिटल. थर्ड तुमची रिक्वायरमेंट काय आहे? फिजिकल कॅपिटल. फिजिकल कॅपिटल थर्ड रिक्वायरमेंट आहे तुमची फिजिकल कॅपिटल. फिजिकल कॅपिटल इथे दिलेलं आहे पहा. दॅट इज द व्हरायटी ऑफ इनपुट्स रिक्वायर ॲट एव्हरी स्टेज ड्युरिंग द प्रोडक्शन. व्हॉट आर द आयटम्स दॅट कम अंडर फिजिकल कॅपिटल. तुम्ही एखादा बिझनेस टाकला असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या काय लागणार आहेत? फिजिकल कॅपिटल लागणार आहेत, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी लागणार आहेत. तर त्या कोणत्या आहेत? त्या आपण फिजिकल कॅपिटल काय आहे एकदम डिटेलमध्ये बघून घेऊया. तर पहिली गोष्ट आहे फिजिकल कॅपिटल मध्ये टूल्स, मशीन्स, बिल्डिंग्स. म्हणजे जर तुम्हाला आता पहिला प्रोडक्शन आपण काय बघितलं की लँड पाहिजे. पहिला फॅक्टर लँड पाहिजे. नुसतं लँड असून चालणार आहे का? नाही ना. तिथं बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करावं लागेल तुम्हाला. बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करावं लागणार आहे. मग हे तुम्हाला फिजिकल कॅपिटल मध्ये येणार आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला त्या बिल्डिंग मध्ये काही नुसती बिल्डिंग ठेवून चालणार आहे का? त्याच्यामध्ये टूल्स, वेगवेगळे टूल्स, म्हणजे तुम्हाला जे काही हत्यार लागणार आहेत, हत्यार वगैरे म्हणजे जी काही तुम्हाला प्रोडक्शन करायचं जे गोष्टीचं वगैरे अवजारे वगैरे लागणार आहेत तुम्हाला. वेगवेगळ्या मशीन्स लागणार आहेत कोणतीही प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी जी करायची असेल तर तुम्हाला. टूल्स अँड मशीन्स range from very small tools such as farmers plow to sophisticated machines such as generators, turbines, computers, etc. तर हे जे टूल्स आहेत, टूल्स आणि मशीन मध्ये एकदम साध्या टूल्स आणि मशीन पासून एकदम सोफिस्टिकेटेड आणि मोठ्या टूल्स मशीन पर्यंत आपण जाऊ शकतो. जसं की एकदम सिंपल टूलचं जर उदाहरण घेतलं तर फार्मर्स प्लाव म्हणजे काय? जो नांगर असतो, नांगराचा जो काय पुढला जो नांगराचा जो हे असतो, फाळ असतो, त्याला आपण फाळ म्हणतो मराठीमध्ये, तुम्हाला माहित नसेल कदाचित. तर हे अशा प्रकारचा काय असतो पहा, अशा प्रकारचा तो फाळ असतो. ठीक आहे. अशा प्रकारचा काय असतो तो फाळ असतो. ठीक आहे. अशा प्रकारचा असतो आणि हे इथं याच्याने काय केल्या जाते? नांगरल्या जाते आणि हा याच्यामध्ये नांगरामध्ये लावल्या जाते. आता मला पूर्ण परफेक्ट डायग्राम काढता येत नाही. ठीक आहे. तर हे फार्मर्स प्लाव टू सोफिस्टिकेटेड मशीन सच ॲज जनरेटर्स, टर्बाइन्स, कम्प्युटर्स एक्सेट्रा. टूल्स, मशीन्स, बिल्डिंग्स कॅन बी युज्ड इन प्रोडक्शन ओव्हर मेनी इयर्स अँड आर
कॉल्ड फिक्स्ड कॅपिटल. पहा, मग तुम्ही जर एखादे टूल्स वगैरे मशीन्स वगैरे घेतल्या, समजा टूल्स घेतल्या, मशीन्स घेतल्या, कोणत्याही गोष्टी घेतल्या, तर ते तुम्हाला किंवा कम्प्युटर घेतल्या, ज्या मशीन तुम्ही त्या वर्षानुवर्ष वापरू शकता. मेनी इयर्स तुम्ही काय करू शकता, त्याला म्हणजे खूप वर्ष काय करू शकता, यूज करू शकता. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फिक्स्ड कॅपिटल म्हणतो आपण. म्हणून त्याला काय म्हणतो, फिक्स्ड कॅपिटल म्हणत असतो आपण. हे कळलं तुम्हाला, हे इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे तुमचं, रॉ मटेरियल अँड मनी इन हँड. थर्ड फिजिकल कॅपिटल मध्ये तुमचा थर्ड पॉइंट का आहे आपला, म्हणजे हे सेकंड पॉइंट का आहे, तर तुम्ही कोणताही व्यवसाय जर करत असाल तर त्या व्यवसायासाठी काय लागते, तुम्हाला रॉ मटेरियल लागते. काय लागते, रॉ मटेरियल लागत असते. कोणता व्यवसाय घ्या तुम्ही, त्याच्यासाठी रॉ मटेरियल आहे. समजा तुम्हाला काय आहे, डेअरी टाकली, तुम्ही डेअरी टाकल्या किंवा स्वीट बेकरी टाकल्या वगैरे, तर तिथे तुम्हाला काय बनवायचे, समजा तुम्हाला काय बनवायचे, समजा पेढे बनवायचे. काय बनवायचे तुम्हाला, पेढे जर बनवायचे असतील तुम्हाला, आहे का नाही, पेढे जर बनवायचे असेल तर त्याच्यासाठी दूध लागणार आहे. दूध हे रॉ मटेरियल झालं. दुधापासून तुम्ही खवा बनवणार आहे, खवा, आणि खव्यापासून तुम्ही पेढे बनवू शकता. ठीक आहे, रॉ मटेरियल्स अँड मनी इन हँड. आता नुसतं तुम्ही सगळं सेटअप केलं तरी पैसे तुम्हाला लागतील, आहे का नाही, ट्रान्सपोर्ट करण्यासाठी, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी. ठीक आहे, पुढे पहा. Production requires a variety of raw materials such as the yarn used by the weaver and the clay used by the potter. Potter म्हणजे काय, तुमचा कुंभार. ठीक आहे, आणि वेवर म्हणजे काय, जो विणकाम करणारा आहे त्याला विवर म्हणतो आपण. विवर म्हणजे जो विणकाम करणारा असतो ना, विवर, आहे का नाही, त्याला विवर म्हणजे विणकाम करणारे. आणि पॉटर म्हणजे तुमचा कुंभार. तर तुमचं वेगवेगळ्या जागी वेगवेगळ्या लोकांना काय लागत असते, रॉ मटेरियल लागते. आता पॉटर साठी काय लागणार आहे, मड म्हणजे चिखल, आहे का नाही, मड लागणार आहे म्हणजे चिखल लागणार आहे. मड हे रॉ मटेरियल झालं पॉटर साठी. आणि विवर साठी काय लागणार आहे, यान म्हणजे दोरा, आहे का नाही, यान म्हणजे काय, जे काय दोरा लागणार आहे. मड किंवा त्याला आपण क्ले पण म्हणू शकतो, मड किंवा चिखल किंवा क्ले म्हणू शकतो आपण, पॉटरला लागतो. ठीक आहे, हे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, अशा प्रकारे काय, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या रॉ मटेरियल लागत असते. ऑल्सो सम मनी इज ऑलवेज रिक्वायर्ड ड्युरिंग प्रोडक्शन टू मेक पेमेंट्स अँड बाय अदर नेसेसरी आयटम्स. रॉ मटेरियल्स अँड मनी इन हँड आर कॉल्ड वर्किंग कॅपिटल. ठीक आहे, तर तुमच्या हातामध्ये म्हणजे रॉ मटेरियल तुम्हाला वारंवार खरेदी करावं लागते. रॉ मटेरियल काय करावं लागते, तुम्हाला वारंवार खरेदी करत राहावं लागते, आहे का नाही, प्रोडक्शनसाठी. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे पैसे पाहिजेतच, कारण तुम्हाला लेबरचे पैसे द्यायचे असतील, ट्रान्सपोर्ट केल्या कोणती गोष्ट त्याच्यासाठी पैसे द्यायला लागत असतील, किंवा दुसरे कोणते पेमेंट करण्यासाठी लागत असतात, किंवा कोणती गोष्ट आणायची तर त्यासाठी. तर रॉ मटेरियल अँड मनी इन हँड आर कॉल्ड वर्किंग कॅपिटल. ह्या रॉ मटेरियल आणि मनी इन हँड याला आपण काय म्हणतो, वर्किंग कॅपिटल. कारण तुमचं हे वर्क चालू ठेवण्या, वर्किंग कॅपिटल का म्हणतो, तुमचं वर्क कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी त्या गोष्टी लागत असतात तुम्हाला कंटिन्यू, त्याच्यामुळे वर्किंग कॅपिटल. ह्या म्हणजे दररोज लागणाऱ्या, दररोज डेली बेसिसवर लागणाऱ्या गोष्टी आहेत. आणि फिक्स्ड कॅपिटल म्हणजे तुम्ही एकदाची मशीन आणली, कोणती पण मशीन आणली, बसवली, तर ती वर्षानुवर्ष तुमच्यासाठी ती काम करणार आहे, म्हणून त्याला फिक्स्ड कॅपिटल म्हणतो आपण. हे कळलं तुम्हाला. ह्याच्यामध्ये फिजिकल कॅपिटल मध्ये फिक्स्ड कॅपिटल आणि वर्किंग कॅपिटल आहे. अनलाइक टूल्स, मशीन्स अँड बिल्डिंग्स, दीज आर युज्ड अप इन प्रोडक्शन. अनलाइक टूल्स, मशीन्स अँड बिल्डिंग्स, दीज आर युज्ड इन प्रोडक्शन. तर जे काही मशीन्स आहे, मशीनचा यूज करतो आपण, आणि त्या मशीनच्या मार्फत काय करतो आपण, हे जे काही आहे रॉ मटेरियलचा यूज करून आपण काय म्हणतो, प्रोडक्ट बनवत असतो. देर इज अ फोर्थ रिक्वायरमेंट टू. देर इज अ फोर्थ रिक्वायरमेंट. आतापर्यंत तीन गोष्टी बघितल्या आपण. पहिली कोणती बघितली तुम्ही, लँड. ठीक आहे, दुसरी काय बघितली, लँडच्या नंतर तुमचं लेबर, लँडच्या नंतर लेबर. त्याच्यानंतर थर्ड काय गोष्ट बघितलं तुम्ही, लँडच्या नंतर लेबर, आणि त्याच्यानंतर फिजिकल कॅपिटल. फिजिकल कॅपिटल मध्ये आपण दोन प्रकारे, एक फिजिकल कॅपिटल मध्ये दोन गोष्टी बघितल्या आपण. फिक्स्ड कॅपिटल, जे काही मशीन्स वगैरे आहेत ते फिक्स आहेत, तुमच्या वर्षानुवर्ष चालतात, त्याला फिक्स्ड कॅपिटल म्हणलं. आणि त्याच्यामध्ये नेक्स्ट गोष्ट बघितलेली आहे वर्किंग कॅपिटल. नेक्स्ट काय आहे तुमची, वर्किंग कॅपिटल. पहा एकच मिनिट. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे तुमची, वर्किंग कॅपिटल. तर ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे, आता त्याच्यानंतर ह्या तीन झाल्या. याच्यानंतर फोर्थ गोष्ट कोणती आहे पहा, यू विल नीड नॉलेज अँड एंटरप्राइज to be able to put together land, labor and physical capital and produce an output either to use yourself or to sell in the market. मग तुम्ही ह्या ज्या तीन गोष्टी आहेत, लेबर असेल, लँड असेल, लेबर असेल आणि फिजिकल कॅपिटल असेल, ह्या सगळ्यांना एकत्रित करावं लागणार. नुसतं लँड असून काम चालणार नाही, नुसतं लेबर असून चालणार नाही, फिजिकल कॅपिटल नुसतं असून चालणार नाही.
तर तुम्हाला ह्या सगळ्यांना एकत्रित करायला लागणार आहे आणि ह्या एकत्रित करण्यासाठी तुम्हाला काय लागते, नॉलेज लागते. काय लागते, नॉलेज लागते. जर तुम्ही हुशार असाल, नॉलेज असेल तुम्हाला, तर तुम्ही हे प्रोड्यूस करू शकता. आणि प्रोडक्शन तुम्ही कशासाठी करू शकता, आयदर तुम्ही सेल्फसाठी म्हणजे स्वतः वापरण्यासाठी, स्वतः कंझ्युम करण्यासाठी, किंवा तुमची स्वतःची इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीसाठी, किंवा मार्केटमध्ये तुम्हाला सेल करायचं असेल दुसऱ्याला, त्याच्यासाठी प्रोडक्शन करू शकता तुम्ही. दिस डेज इज कॉल्ड ह्युमन कॅपिटल. आता सध्या आपण ह्याला काय म्हणत असतो, सध्या ह्याला म्हणत असतो आपण काय म्हणत असतो, ह्युमन कॅपिटल म्हणत असतो. आपण सध्या ह्याला काय म्हणत असतो, ह्युमन कॅपिटल म्हणत असतो. तर पहा आपण हे ह्युमन कॅपिटल बघून घेऊया. ठीक आहे. एव्हरी प्रोडक्शन इज ऑर्गनाइज्ड बाय कंबायनिंग. तर एव्हरी प्रोडक्शन, कोणतेही जे प्रोडक्शन असेल, एव्हरी म्हणजे प्रत्येक प्रोडक्शन, इज ऑर्गनाइज्ड बाय कंबायनिंग लँड, लेबर, फिजिकल कॅपिटल अँड ह्युमन कॅपिटल. तर पहिले म्हणजे हे चार गोष्टी. तर काय पहिलं काय आहे गोष्ट तुमची लँड. पहा मी मिटून सांगतो तुम्हाला. पहिली काय गोष्ट आहे तुमची लँड, दुसरी आहे लेबर, तिसरी आहे फिजिकल कॅपिटल, आणि फोर्थ का आहे तुमचं ह्युमन कॅपिटल. फोर्थ का आहे तुमचं ह्युमन कॅपिटल. ठीक आहे, ह्युमन कॅपिटल. हे चार गोष्टी लागणार, विच आर नोन ॲज फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. म्हणजे ह्या चार गोष्टी ज्या आहेत मी अंडरलाईन केलेल्या आहेत, तर ह्याला आपण म्हणतो फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. तुमचा परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन, है का नाही. तर एक्सप्लेन करा म्हणतील तुम्हाला, किंवा एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. कसा विचारला जाऊ शकतो तुम्हाला, एमसीक्यू मध्ये येईल, वन लाईन मध्ये येईल, किंवा लॉंग आन्सर क्वेश्चन येईल, किंवा शॉर्ट आन्सर क्वेश्चन मध्ये येईल. तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे, फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शन. As we read through the story of Palampur, we will learn more about the first three factors of production. For convenience, we will refer to the physical capital as a capital in this chapter. तर ह्याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट तीन गोष्टी म्हणजे तीन गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीविषयी आपण या चॅप्टर मध्ये लर्न करणार आहोत. म्हणजे तीन गोष्टी म्हणजे लँड, लेबर आणि फिजिकल कॅपिटल विषयी लर्न करणार आहेत. आणि याच्यामध्ये फिजिकल कॅपिटल जो वर्ड आहे तो पूर्ण फिजिकल कॅपिटल यूज करणार नाही, त्याऐवजी ते नुसतं काय करणार आहेत, कॅपिटल हा वर्ड यूज करणार आहेत. हे लक्षात घ्या. कॅपिटल म्हणजे तुम्ही जिथं कॅपिटल नावाचा वर्ड येईल तिथं तुम्ही समजून जायचंय कोणतं कॅपिटल आहे, फिजिकल कॅपिटल आहे असं समजून जायचं. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू, नेक्स्ट पार्ट बघूया. ठीक आहे. तर लँड इज फिक्स्ड. आता पहिला फॅक्टर बघणार आहे आपण, कोणता बघणार आहे, लँड बघणार आहे. काय बघणार आहे आपण याच्यानंतर बघणार आहे, काय बघणार आहे, लँड आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर पहा आपल्याला बघायचंय लँड इज अ फिक्स्ड कॅपिटल. लँड इज फिक्स्ड कॅपिटल. तर फार्मिंग इज द मेन प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी इन पालमपूर. तुम्हाला माहिती आहे, आपण सांगितलेले तुम्हाला, तर मी सांगितले तुम्हाला की फार्मिंग काय आहे पालमपूर मधली मेन ऍक्टिव्हिटी आहे. 75% ऑफ द पीपल हु आर वर्किंग आर डिपेंड ऑन फार्मिंग फॉर देअर लाईव्हलीहूड. तर पालमपूर मधले जवळपास किती 75% लोक आहेत ते काय करतात, फार्मिंग करतात, आणि हे फार्मिंग वर काय आहेत, डिपेंडंट आहेत त्यांच्या जीवनासाठी, म्हणजे लाईव्हलीहूड म्हणजे त्यांचं जीवन जगण्यासाठी. ठीक आहे. दे कुड बी फार्मर्स और फार्म लेबरर्स. त्याच्यापैकी 75 मध्ये दे कुड बी म्हणजे जे फार्मर्स पण असू शकतात आणि शेतामध्ये काम करणारे फार्म लेबर बी असू शकतात, आहेत म्हणजे दोन्ही आहेत. द वेल बिंग ऑफ दिस पीपल इज क्लोजली रिलेटेड टू प्रोडक्शन ऑन द फार्म. ह्यांचं जे काही जीवन म्हणजे वेल बिंग म्हणजे ज्यांचं काय म्हणजे सुख असेल, दुःख असेल, किंवा यांची गरिबी श्रीमंती असेल, कारण हे कशावर डिपेंड आहेत, हे शेतीवर डिपेंड आहेत. तर त्यांची ही गरिबी श्रीमंती किंवा त्यांचं सुख दुःख सुद्धा सगळ्या गोष्टी म्हणजे शेतीवर आहेत. म्हणजे शेतीमध्ये म्हणायचं काय मला, पहा म्हणजे शेतीमध्ये जर चांगलं प्रोडक्शन झालं तर त्यांना जास्त पैसे आले तर ते सगळ्या गरजा वगैरे पूर्ण करू शकतात. आणि प्रोडक्शन जर इन्क्रीज झालं तर करू शकतात. आणि प्रोडक्शन डिक्रीज झालं, नॅचरल कॅलॅमिटी झाल्या, जसं काय आलं, फ्लडिंग झालं, सायक्लोन आलं, तर त्यांचं जर क्रॉप गेलं तर ह्या सगळ्यांना हा फटका बसणार आहे. But remember that there is a basic constraint in raising farm production. तर एक बेसिक कन्स्टेंट आहे. कन्स्टेंट म्हणजे काय, एक प्रॉब्लेम आहे की जे फार्मिंगचं आपण उत्पन्न वाढू शकतो का, फार्मिंगचं उत्पन्न वाढू शकतो का, फार्मिंगचं आपण एखाद्या लेवलपेक्षा जास्त उत्पन्न वाढू शकत नाही. का वाढू शकत नाही, त्याच्या कारण काय ते पाहूत. पहा, land area under cultivation is practically fixed since land area under cultivation is practically fixed since 1960 in Palampur. There has been no expansion in land area under. पुढे पाहूया आपण. ठीक आहे, एकच मिनिट मी खाली घेत आहे. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर पुढे पहा,
तर पालनपूरमध्ये जे आहे लँड आहे का नाही, लँड काय आहे, फिक्स आहे. त्याच्यानंतर लँड काय इन्क्रीज झालेलं नाही पालनपूरमध्ये 1960च्या नंतर. कल्टिवेशन म्हणजे लँड एक्सटेंड झाले नाही आणि इरिगेशन सुद्धा एक्सटेंड झाले नाही. बाय देन सम ऑफ द वेस्टलँड्स इन द विलेज हॅड बीन कन्वर्टेड टू कल्टिवेबल लँड. देर एक्झिस्ट नो फर्दर स्कोप टू इन्क्रीज फार्म प्रोडक्शन बाय ब्रिंगिंग न्यू लँड अंडर कल्टिवेशन. पहा, मला एक गोष्ट सांगा, पहा तुमचं विलेज असेल किंवा आपला देश असेल, पूर्ण आपला देश घेऊन टाका किंवा तुमचं विलेज घेतलं तर हे जे लँड आहे तुमचं, जे काही लँड आहे तुमच्या गावाचं असेल, तुमचं असेल, आपल्या देशाचं असेल, हे फिक्स आहे. कसं आहे, फिक्स आहे. आपण ह्याला इन्क्रीज करण्याचा आपल्याकडे जास्त स्कोप नाही. आपण लँडला इन्क्रीज करू शकतो का, इन्क्रीज करू शकत नाही आपण. कारण तुमच्या घरी जर समजा 2 एकर जमीन आहे, तुम्ही दुसऱ्याची नाही घेतली तर तुमच्याकडे 2 एकर जमीन आहे, तर हे 2च एकर जमीन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे इन्क्रीज करू शकता प्रोडक्शन, जशा काय काय गोष्टी करू शकता. एक तर तुम्ही हे जे काय आहे इरिगेशन केलं तर तुम्हाला, म्हणजे जर तुमची रेनफेड असेल, शेती जर तुमची रेनफेड असेल म्हणजे पावसावर आधारित असेल, तर तुम्हाला एकच पीक क्रॉप घेता येणार आहे. आणि जर तुमच्याकडे इरिगेशन असेल तर तुम्ही 2 ते 3 क्रॉप घेऊ शकता, म्हणजे तुमचं डबल करू शकता प्रोडक्शन. परंतु तुम्ही एका लेवलला अशा पोहोचता, म्हणजे प्रोडक्शन तुम्ही डबल केल्या, वर्षभर तुम्ही क्रॉप घेताय, त्याच्यामध्ये फर्टिलायझर यूज करता, पेस्टिसाइड्स यूज करता, भरपूर साऱ्या गोष्टी यूज करता, पण एका लिमिटच्या नंतर तुम्हाला फार्मचं प्रोडक्शन इन्क्रीज करता येत नाही. कारण तुमचं जे शेत आहे, फार्म आहे, ते कसं आहे, फिक्स आहे. कसं आहे, फिक्स आहे. त्यामुळे तुमचं जे काय आहे प्रोडक्शन ते तुम्हाला जास्त इन्क्रीज करता येणार नाही. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे. There exists no further scope to increase farm production by bringing new land under cultivation. आणि तुमच्याकडे जरी तुमचं म्हणजे खराब लँड असेल, समजा तिचं काय खराब असेल, तर ते थोडंसं लँड तुम्ही आणू शकता, पण त्याच्यानंतर तुम्हाला स्कोप वगैरे जास्त उरत नाही. द स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरिंग लँड इज हेक्टर. तर पहा, पुढे वाचून घेऊ आपण. द स्टँडर्ड युनिट ऑफ मेजरिंग लँड इज हेक्टर. थ्रू दो in the villages you may find land area being discussed in local units such as biga, gunta, etc. 1 hectare equals 1 hectare equals the area of a square with one side measuring 100 meters. Can you compare the area of 1 hectare field with the area of your school ground? ठीक आहे, तुम्हाला करायचं सोडून द्या. तर त्यांना इथं एक काय गोष्ट सांगायचे, काय सांगायचं तुम्हाला, हे जे लँड आपण मोजत असतो आहे का नाही, लँड मेजर करण्याचं जे स्टँडर्ड युनिट आहे ते हेक्टर मध्ये मोजत असतो आपण. कशामध्ये मोजत असतो, हेक्टर मध्ये मोजत असतो, त्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असतील की तुमच्या गावामध्ये, तुमच्या लोकॅलिटीमध्ये, एरियामध्ये लँड वेगवेगळ्या गोष्टीमध्ये हे करत असतो. आपण आता महाराष्ट्रीयन आहोत, तर महाराष्ट्रामध्ये लँड कशामध्ये आपण गुंठामध्ये विचारतो, किती गुंठे जमीन आहे. 40 गुंठे जर जमीन झाली तर 40 गुंठे जर झाली तर 1 एकर होते. 40 गुंठे जर जमीन झाली तर किती होते, 1 एकर जमीन होत असते. 40 गुंठे झाली तर किती होत असते, 1 एकर जमीन होत असते. ठीक आहे, 1 एकर जमीन होत असते 40 गुंठे झाल्याच्या नंतर. त्याच्यानंतर हे 2.5 एकर जर जमीन झाली, 2.5 एकर जमीन झाली तर ते किती होते, 1 हेक्टर होत असते. किती होत असते, 1 हेक्टर होत असते. 1 हेक्टर. ठीक आहे, 1 हेक्टर होत असते. हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, ह्या गोष्टी काय करा, नोट करून घ्या, तुम्हाला कामाला येतील. इथपर्यंत माहिती कळली असेल, त्याच्यानंतरची माहिती काय करूया आपण पुढे बघूया. ठीक आहे, थोडस मी खाली घेतो. ठीक आहे, इथपर्यंत माहिती कळली असेल. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट बघायचा आहे आपल्याला. काय बघायचा, इज देअर अ वे, सेकंड, इज देअर अ वे वन कॅन ग्रो मोर फ्रॉम द सेम लँड. काही असा उपाय आहे का, आपण म्हणजे आपल्याकडे लँड काय आहे, फिक्स आहे, एवढंच लँड आहे आपल्याला, पण काही उपाययोजना आहेत का की या एवढ्याच लँड वरनं आपण काय करू शकता, आपलं प्रोडक्शन काय करू शकता, आपण इन्क्रीज करू शकता का. तर पहा, आपण बघूया काय आहेत का. इन द काइंड ऑफ क्रॉप्स grown and facilities available, Palampur would resemble a village of the western part of the state of उत्तर प्रदेश. म्हणजे जे काही फॅसिलिटी आहेत आणि म्हणजे जे काही आपल्या देशाचं जर कंपॅरिझन केलं तर पालमपूर तुम्हाला वेस्टर्न कुठल्या एरियातलं विलेज दिसेल तुम्हाला, तर यूपी उत्तर प्रदेश आहे. आणि उत्तर प्रदेश मधलं जे काही वेस्टर्न पार्ट आहे, कुठला पार्ट आहे, वेस्टर्न पार्ट आहे, वेस्ट साईडचा जो पार्ट आहे तिथल्या प्रकारचे विलेज फिट होईल. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये जे काही वेस्टर्न पार्ट आहे पहा, कारण तिथं अशा प्रकारची जमीन आहे, चांगली वेल कनेक्टिव्हिटी आहे, त्याच्यानंतर वॉटर आहे, सगळ्या गोष्टी आहेत.
ऑल लँड इज कल्टिवेटेड इन द पालमपूर, म्हणजे पालमपूर मधलं जे काय सगळ्याच्या सगळं लँड काय आहे, कल्टिवेटेड आहे, वेस्टलँड नाहीये. नो लँड इज लेफ्ट आयडल, म्हणजे कोणी असं त्यांचं लँड आयडल म्हणजे न कल्टिवेशन करता, त्याच्यावर पेरणी न करता कोणी ठेवत नाही त्यांचं आयडियली लँड. ड्युरिंग द रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यामध्ये, खरीप म्हणजे रेनी सीझनला आपण खरीप क्रॉप घेत असतो. रेनी सीझन मध्ये कोणते क्रॉप घेत असतो, खरीप क्रॉप घेत असतो. फार्मर्स ग्रो जवार अँड बाजरा, तर रेनी सीझन मध्ये ह्या पालमपूरमध्ये फार्मर्स काय उगवतात, तिथं जवार आणि बाजरा उगवतात. दीज प्लांट्स आर युज्ड ॲज अ कॅटल फीड, आणि हे कशासाठी यूज करतात, कॅटल फीड. तुम्ही जवार आणि बाजरा यूज केला असेल तर त्यांचं जे काय आहे, जवार वगैरे जे काही कणस लागतात ते माणसं आपण ज्वारी म्हणून खातो घरी, ज्वारी किंवा बाजरी, आणि जे काही उरलेलं आहे त्याला आपण कडवा वगैरे म्हणतो, ते कॅटल फीड म्हणजे जे काही जनावर आहेत त्यांच्यासाठी काय असते ते चारा म्हणून यूज करतात, कॅटल फीड चारा. इट इज फॉलोड बाय कल्टिवेशन ऑफ पोटॅटो बिटवीन ऑक्टोबर अँड डिसेंबर. मग त्याच्यानंतर रेनी सीझन मध्ये म्हणजे खरीप मध्ये ते कोणते क्रॉप घेतात, जवार आणि बाजरा. त्याच्यानंतर ते कोणते क्रॉप घेतात, त्याच्यानंतर पोटॅटोचं क्रॉप घेतात. पोटॅटो माहित आहे तुम्हाला, पोटॅटो बटाटे म्हणतो आपण त्याला, पोटॅटो म्हणजे बटाटे आहे का नाही, ठीक आहे, किंवा आलू म्हणतो आपण त्याला. बिटवीन ऑक्टोबर अँड डिसेंबर, कधी घेतात ते, बिटवीन ऑक्टोबर अँड डिसेंबर. इन द विंटर सीझन मध्ये काय घेतात ते, विंटर सीझनला आपण रबी क्रॉप म्हणतो. कोणते क्रॉप म्हणतो, विंटर सीझनला, हिवाळ्यामध्ये रबी क्रॉप म्हणतो. फील्ड्स आर शोन विथ व्हीट, तर त्यांनी काय करतात पहा, मी तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी इथं. म्हणजे खरीप क्रॉप म्हणून, खरीप म्हणजे पावसाळ्यामध्ये कोणता क्रॉप घेतात ते खरीप क्रॉप म्हणून ते घेतात जवार अँड बाजरा, ठीक आहे, हे गोष्ट कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे ऑक्टोबर मध्ये काय घेतात त्यांनी, पोटॅटो घेतात. पोटॅटो कधी घेतात, ऑक्टोबर मध्ये घेतात, ठीक आहे, ऑक्टोबर ते डिसेंबर मध्ये. आणि त्याच्यानंतर लास्टली त्यांनी काय करतात, रबी क्रॉप म्हणून, रबी क्रॉप हे कधी घेतात, विंटर मध्ये घेतात. रबी क्रॉप हे विंटर मध्ये घेत असतात, आणि विंटर मध्ये रबी क्रॉप मध्ये काय घेतात, व्हीट म्हणजे गहू घेतात. ते काय घेतात, व्हीट म्हणजे गहू घेतात, ठीक आहे. व्हीट फ्रॉम द व्हीट produced, farmers keep enough wheat for the family's consumption and sell the surplus wheat at the market at रायगंज. जे शेतकरी आहेत व्हीट घेतात ते काय करतात, त्याच्यापैकी जे काय, आता व्हीट म्हणजे गहू आपण गव्हाची म्हणजे चपाती आपण काय करत असतो, सगळेजण बऱ्यापैकी आपल्या देशामध्ये खात असतो, ठीक आहे. तर ते काय करतात, ते फार्मर्स जे काही व्हीटचं प्रोडक्शन झालंय, गव्हाचं प्रोडक्शन झालंय, त्याच्यापैकी काही गहू काय करतात त्यांच्या फॅमिलीसाठी ठेवतात, आणि बाकीचे गहू काय करतात ते विकतात. कुठे विकतात, मार्केट ऍट रायगंज. रायगंजला एक आहे, रायगंजला मार्केट आहे, रायगंज बघितलं होतं आपण, त्या रायगंजला मार्केटमध्ये काय करतात ते विकतात. अ पार्ट ऑफ द लँड एरिया इज ऑल्सो डिव्होटेड टू शुगरकेन which is harvested once every year. शुगर केन म्हणजे काय, ऊसला आपण काय म्हणतो, ऊस म्हणजे काय, शुगर केन. इथे दिसते तुम्हाला पहा, शुगर केनचं क्रॉप दिले. इथं व्हीट म्हणजे गहू, बाजरीचं इथं कणीस दिलेलं आहे, पोटॅटो कशा प्रकारे जमिनीमध्ये उगतात हे दाखवलेलं आहे, आणि शुगर केन म्हणजे काय, इथं ऊस. हे सगळे क्रॉप दाखवलेले आहेत, डिफरंट क्रॉप्स. म्हणजे हे कशामधले आहेत, पालमपूर मधले आहेत. हे व्हीट कधी घेतात, ते रबी सीझन मध्ये घेतात, म्हणजे हिवाळ्यामध्ये घेतात. हे खरीप मध्ये घेतात, आहे का नाही, खरीप म्हणजे पावसाळ्यामध्ये घेतात, आणि हे ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान घेतात. त्याच्यानंतर हे होल इयर साठी असते. ऊस काय असते, होल इयर साठी असते, होल इयर पूर्ण वर्षासाठी. आणि हार्वेस्टेड विच इज हार्वेस्टेड वन्स इन एव्हरी इयर, म्हणजे पूर्ण 12-13 महिने तुम्हाला शुगर केन साठी लागतात, आणि एकदाच तुम्ही काय करता, हार्वेस्ट करता, म्हणजे त्याची कापणी करता. शुगर केन in its raw form or as a jaggery is sold to traders in शहापूर. तर शुगर केन रॉ फॉर्म मध्ये किंवा गुळ बनवून, जागरी म्हणजे काय, गुळ बनवून ते विकल्या जाते. कोणाला, शहापूर मध्ये, जे काही शहापूर मध्ये ट्रेडर्स आहेत त्यांना विकल्या जाते. द मेन रिझन वाय फार्मर्स आर एबल टू ग्रो 3 डिफरंट क्रॉप्स इन अ इयर इन पालमपूर इज ड्यू टू द वेल डेव्हलप्ड सिस्टम ऑफ इरिगेशन. जे काही फार्मर्स आहेत आपण बघितलेलं आहे, पालमपूर मधले 3 प्रकारचे, म्हणजे खरीप क्रॉप, त्याच्यानंतर खरीप क्रॉप, त्याच्यानंतर खरीप क्रॉप घेतात, त्याच्यानंतर ऑक्टोबर डिसेंबर मध्ये क्रॉप घेतात पोटॅटोचा, आणि त्याच्यानंतर व्हीटचा क्रॉप घेतात त्यांनी विंटर सीझन मध्ये. अशाच प्रकारे 3 क्रॉप घेऊ शकतात. त्याच्या मागचं कारण काय आहे, वेल डेव्हलप्ड इरिगेशन सिस्टम, म्हणजे त्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे,
पाण्याची सुविधा आहे, पाण्याची काही कमतरता नाही, त्यामुळे ते काय करू शकतात, तीन क्रॉप घेऊ शकतात. इलेक्ट्रिसिटी केम अर्ली टू पालमपूर, इलेक्ट्रिसिटी सुद्धा आलेले लवकरच त्यांच्या गावामध्ये म्हणजे पालमपूरमध्ये. ठीक आहे. इट्स मेजर इम्पॅक्ट वॉज टू ट्रान्सफॉर्म द सिस्टम ऑफ इरिगेशन. इरिगेशन म्हणजे इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे काय केलेलं आहे त्यांनी, इलेक्ट्रिसिटी आल्यामुळे इरिगेशन करण्यासाठी म्हणजे इरिगेट करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते. पंप चालवण्यासाठी मोटर जे काय असेल, विहीर असेल किंवा ट्यूबवेल असेल त्याच्यामध्ये जे मोटर आहे त्या याच्यातनं विहिरीमधनं ट्यूबवेलमधनं पाणी काढण्यासाठी मोटर लागते आणि त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते. इलेक्ट्रिसिटीमुळे इरिगेट करू शकतात ते. ठीक आहे. पर्शियन व्हील्स वेर टिल देन used by the farmers to draw water from the wells and irrigate small fields. अगोदर जेव्हा इलेक्ट्रिसिटी येण्याच्या अगोदर काय करायचे, जे काही आपले शेतकरी लोक होते पर्शियन व्हील यूज करायचे. काय यूज करायचे, पर्शियन व्हील यूज करायचे. व्हील म्हणजे तुम्ही गाडीचं चाक बघितलं असेल तशा प्रकारचं काय आहे पर्शियन व्हील असते. पर्शियन व्हील का म्हणतो आपण, पर्शिया एक देश आहे आणि तिथं काय आहे पर्शियन व्हील काय झालेलं आहे, डेव्हलप झालेलं आहे, त्यामुळे त्याचं नाव आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचं गाडीचं चाक आहे, तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे. ठीक आहे. आता मला तेवढं व्यवस्थित काढता येत नाही. ठीक आहे. तर समजून घ्या तुम्ही गोष्टी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे चाक असते. आणि त्याच्यानंतर हे तुम्ही कधी बघितलं असेल, तुमचं हिस्ट्रीचं बुक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे पर्शियन व्हील. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे इथं हे बसवलेले असतात अशा प्रकारे. ठीक आहे. पूर्ण व्यवस्थित डायग्राम काढता येत नाही मला. तर अशा प्रकारे काय केलेलं आहे तुम्हाला इथं हे केलेलं आहे. वाटलं तर मी काय करतो, तुम्हाला पर्शियन व्हीलचा फोटो दाखवतो. इथं तुम्हाला लगेच क्लिअरली होऊन जाईल. गुगलवर तुम्हाला पर्शियन व्हीलचा फोटो दाखवतो. पर्शियन व्हील. ठीक आहे. पर्शियन व्हील. ठीक आहे. चालते. तर हे अशा प्रकार पहा इथं दाखवतो. एखादा फोटो घेऊया आपण इथला पर्शियन व्हीलचा. तर हे इथं दिसते तुम्हाला पर्शियन व्हील. तर हे पर्शियन व्हीलचा फोटो आहे. तर अशा प्रकारे हे पर्शियन व्हील असते. आणि याला आपण थोडंसं काय करू, मोठी इमेज करतो मी. अशा प्रकारे पहा हे व्हील आहे तुम्हाला दिसत आहे इथं. आणि याच्यानंतर इथं हे बसवलेलं, याच्या मार्फत काय होते, इथं बैल दिसतात तुम्हाला साईडला, इकडल्या साईडला इथं बैल दिसतात तुम्हाला. ह्या बैलाच्या साह्याने काय करू शकता तुम्ही, ह्या बैलाच्या साह्याने काय करू शकतात, ही बैल म्हणजे फिरत असते, त्याच्यानंतर हे चाक फिरते आणि याच्यानंतर हे पाणी काय करते, बाहेर येते आणि जमिनीला देत असतात. हे पर्शियन व्हील आहे. कशा प्रकारे वर्क करते हे तुम्ही बघितलं असेल. ठीक आहे. तुम्हाला ह्या गोष्टी कळलेल्या. दुसरी एखादी इमेज दाखवू का मी तुम्हाला पर्शियन व्हीलची. ठीक आहे. हे बघितले असाल तुम्ही, हे बघूया. ठीक आहे. अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. हे पाणी पडताना दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. अशा प्रकारे हे बैल आहे, फिरते, पाणी पडते, इथून हे पाणी दांडानं जाते. तर अशा प्रकारे तुम्ही हे बघितलं असाल. ठीक आहे. ठीक आहे. हे पर्शियन व्हीलची इमेज आहे. तर अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे बघितलं असेल. तर पर्शियन व्हील अगोदर यूज करायचे आणि हे कशाच्या मार्फत चालायचं आता बघितलं असेल तुम्ही, बैलाच्या मार्फत चालायचं. आणि बैलाच्या मार्फत चाल म्हणजे बैलाची कॅपॅसिटी लिमिटेड असते, जास्तीत जास्त आहे का नाही, म्हणजे ते चालू शकत नाहीत पण आणि जास्तीत जास्त पाणी काढू शकत नाहीत. परंतु जे मोटर बसवलेलं आहे इलेक्ट्रिसिटीवर ते फास्ट मध्ये काय आहे, जास्तीत जास्त शेती काय करू शकतात, भिजवू शकतात, इरिगेट करू शकतात. त्याच्यानंतर पुढे पहा आता पीपल हे झालेले आहेत पण. ठीक आहे. पीपल सॉ दॅट द इलेक्ट्रिक रन ट्यूबवेल्स कुड इरिगेट मच. इथं दिलेले आहे त्यांनी माहिती. त्याच्यानंतर आताच आपण बघितलेलं आहे आणि माहिती त्यांनी काय दिलेली आहे डायरेक्टली. पहा याच्यानंतरचा आपण जो काही वरला पार्ट आहे तो बघूया. ठीक आहे. पहा लार्जर एरियाज ऑफ प्लांट मोर इफेक्टिव्हली द फर्स्ट फ्यू ट्यूबवेल्स वेर इन्स्टॉल्ड बाय द गव्हर्नमेंट. ठीक आहे. मग लोकांना असं कळलं की पर्शियन व्हील पेक्षा जास्त फास्ट मध्ये जे काही ट्यूबवेल्स आहेत, ट्यूबवेल्सने काय होईल, ट्यूबवेल्सने जास्तीत जास्त फास्टली काय होऊ शकते, त्यांचं काय हे आहे लँड आहे ते काय होऊ शकते, फास्टली इरिगेट होऊ शकते, हे कळलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय जे काय फर्स्ट फ्यू ट्यूबवेल्स काय आहे, जे काही आहेत फर्स्ट ट्यूबवेल्स काय आहेत, गव्हर्नमेंटनं काय सेटअप केलेलं आहे, त्याच्यानंतर गावातल्या लोकांनी काय केलेलं आहे, सेटअप करायला सुरू केलेलं आहे. Soon, however, farmers started setting up private tube wells. As a result, by mid-1970s, the entire cultivated area of 200 hectares was irrigated. त्याच्यानंतर ह्या पालमपूरमध्ये स्टार्टिंगला गव्हर्नमेंटनं काय केले, त्यांना इरिगेट करण्यासाठी ट्यूबवेल्स दिलेले आहेत. त्याच्यानंतर हे पालमपूरमधले जे काही लोक आहेत, पालमपूरमधले काही लोक आहेत ते स्वतः काय केलेले आहेत, त्यांनी ट्यूबवेल्स बसवलेले आहेत. ट्यूबवेल्स स्वतः बसवलेले आहेत आणि त्यांनी इरिगेट करायला सुरू केलेला आहे. आणि जे काय पूर्ण टोटल 200 हेक्टर एरिया आहे तो 200 हेक्टर एरिया
त्यांनी काय केलेलं आहे, इरिगेट केलेला आहे. नॉट ऑल विलेजेस इन इंडिया हॅव मच हाय लेवल ऑफ इरिगेशन अपार्ट फ्रॉम द रिव्हराईन प्लेन्स. रिव्हराईन प्लेन्स म्हणजे जिथं नद्या आहेत त्याला रिव्हराईन प्लेन्स म्हणतो. कोस्टल रिजन्स म्हणजे जे काही जिथं समुद्र किनारा आहे त्याला कोस्टल रिजन्स म्हणतो. जसं केरळ, गोवा वगैरे आहे ते कोस्टल रिजन्स म्हणजे समुद्र किनाऱ्याच्या लगतचा रिजन आहे त्याला कोस्टल रिजन म्हणतो. आवर कंट्री आर वेल इरिगेटेड म्हणजे रिव्हराईन प्लेन्स म्हणजे जिथं नदी आहे, नदीच्या आजूबाजूचा प्रदेश आणि कोस्टल एरियाज म्हणजे कोस्टल रिजन्स आहेत म्हणजे समुद्राच्या आजूबाजूचा एरिया ते काय आहेत, वेल इरिगेटेड आहेत आणि बाकीचे तेवढे जास्त वेल इरिगेटेड नाहीत आपल्या देशातला प्रदेश असं त्यांना सांगायचं. इन कॉन्ट्रास्ट प्लॅटू रिजन सच ॲज द डेक्कन प्लॅटू हॅव लो levels of irrigation of the total cultivated area in the country. A little less than 40% is irrigated even today. In the remaining areas farming is largely dependent on rainfall. जर आपल्या देशातला 100% एरियापैकी 100% आपल्या देशाचा लँड एरिया असेल, पूर्ण जमीन जी आहे आपल्या देशातल्या 100% लँड पैकी फक्त आता पण आपल्या देशातलं 40%च काय आहे, इरिगेटेड आहे आणि बाकीचं म्हणजे 60%, 40 गेला 100 मधलं तर 60% कशावर डिपेंड आहे तर रेनफॉलवर आहे. म्हणजे खरीप क्रॉप एकच क्रॉप खरीप घेऊ शकतात, रेनफॉलवर आहे म्हणजे पाऊस पडला तरच ते काय करू शकतात, पावसाच्या आधारे शेती करू शकतात म्हणजे एकच क्रॉप घेऊ शकतात आणि बाकीचं वेळ जमीन काय असते रिकामी राहते. तर हे इरिगेशन आपल्या देशामध्ये सगळीकडे अनेक सुद्धा काय झालेलं नाहीये, पसरलेलं नाही आहे. ठीक आहे, हे तुम्हाला कळत असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघूया आपण, नेक्स्ट पार्ट बघूया आपण. ठीक आहे, तर पहा, to grow more than one crop on a piece of land during the year is known as multiple cropping. जर मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय, मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे जर आपलं पीस ऑफ लँड आहे, आपली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये आपण एकापेक्षा जर जास्त क्रॉप घेतलं तर त्याला काय म्हणतो आपण, मल्टिपल क्रॉपिंग म्हणतो. एकापेक्षा जास्त जर क्रॉप घेतलो तर आपण त्याला काय म्हणतो, मल्टिपल क्रॉपिंग म्हणतो आपण. ठीक आहे, ह्या गोष्टी कळल्या असतील तुम्हाला. तर इट इज द मोस्ट कॉमन वे ऑफ इन्क्रीजिंग प्रोडक्शन ऑन अ गिवन पीस ऑफ लँड. तर काय मोस्ट कॉमन वे म्हणजे तुमच्याकडे लँड आहे, तुम्ही लँड आहे तर लँडवर काय जर तुमची जर रेनफेड असेल म्हणजे पावसावर आधारित असेल तर तुम्ही काय करू शकता, याच्यावर एकच क्रॉप घेऊ शकता म्हणजे वर्षातनं एक पीक घेऊ शकता. जर तुमच्याकडे इरिगेशन फॅसिलिटी असेल म्हणजे पाणी असेल तुमच्या जमिनीसाठी तर तुम्ही काय करू शकता, 3 क्रॉप घेऊ शकता. म्हणजे तुमचं एक क्रॉप घेताय तुम्ही फक्त पावसावर आधारित असेल, तुमच्याकडे इरिगेशन फॅसिलिटी असेल तर तुम्ही 2 क्रॉप एक्स्ट्रा घेता. म्हणजे 3 वर्षामध्ये जी काही इन्कम होणार आहे तुमची एका वर्षात होणार आहे म्हणजे एक आहे तुमची इन्कम इन्क्रीज होणार आहे. म्हणजे हे मोस्ट कॉमन वे आहे. का आहे की तुमचे जे पीस ऑफ लँड आहे ते लँड तर तुम्ही इन्क्रीज करू शकत नाही, फक्त त्या लँडवर तुम्ही जास्तीत जास्त कल्टिवेशन करून काय करू शकता, तुमचं उत्पन्न वाढवू शकता. All farmers in Palampur grow at least 2 main crops. Many are growing potato as a third crop in the past 15 to 20 years. पालमपूर मधले जेवढे काही शेतकरी आहेत ते काय करतात, कमीत कमी 2 क्रॉप तर घेतातच घेतात, 2 मेन क्रॉप घेतात आणि लास्टच्या 20-25 वर्षापासून काय करतात ते पोटॅटो काय आहे एक क्रॉप घेत आहेत असं पालमपूरमध्ये तिथे सांगितलेलं आहे. लेट्स डिस्कस, हे बघायचं तुम्हाला डिस्कस करायचं काय आहे पाहूया आपण. द फॉलोइंग टेबल 1.1 शोज द लँड अंडर कल्टिवेशन इन इंडिया इन युनिट्स ऑफ मिलियन हेक्टर्स. प्लॉट दिस ऑन द ग्राफ प्रोव्हाइडेड. व्हॉट डज द ग्राफ शोज, डिस्कस इन द क्लास. तर हे तुम्हाला ग्राफ वगैरे काढायचं आहे आणि डिस्कस करायचं, याच्याविषयी माहिती दिलेली आहे. पुढली बघूया आपण. इथं डेटा दिलेला आहे, हे डेटाचा काय करायचं आहे तुम्हाला, ग्राफ काढायचं आहे. ठीक आहे, इथपर्यंत पहा. तर याच्या ग्राफ मध्ये काय दिलेलं आहे पहा, कल्टिवेटेड एरिया इन मिलियन हेक्टर्स मध्ये दिलेला आहे. 1950 मध्ये जर बघितलं तुम्ही, 1950 मध्ये जर बघितलं तर किती एरिया आपला कल्टिवेटेड होता, 1950 मध्ये 120. 1950 मध्ये जर बघितलं तुम्ही हे अशा प्रकारे 120 हेक्टर्स, मिलियन हेक्टर्स कल्टिवेटेड एरिया होता. 1960 मध्ये 130 झालेला आहे, 1970 मध्ये 140 झालेला आहे, 1980 त्याच्यानंतर हे बघून घ्या सगळं. लास्टला 2012 हे जुना डेटा आहे खूप, म्हणजे 10-12 वर्षापूर्वीचा डेटा आहे. तर 2012 मध्ये हे कल्टिवेटेड एरिया किती आहे, 155 हेक्टर्स आहे. आणि आता थोडासा इन्क्रीज झाला असेल, इन्क्रीज होऊ शकतो, डिक्रीज होऊ शकतं, काय सांगता येत नाही आपल्याला. हे सोर्स बघितल्याशिवाय आपल्याला काय सांगता येत नाही. त्याच्यानंतरची पुढली माहिती बघा, सोर्स कुठला आहे तो सोर्स त्यांनी काय दिलेला आहे ह्या डेटाचा. तर सोर्स स्टेट ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर 2015-16, डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, कोऑपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर हा काय आहे, सोर्स आहे ह्या डेटाचा. ठीक आहे, इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. त्याच्यानंतर पुढे पहा,
हे जे काय दिलेलं आहे ते दुसरं पाहूया आपण. जे काय दुसरा ग्राफ दिलेला आहे ते बघून घेऊया. मी एकदाच थोडंसं स्क्रोल करून खाली घेतो. तर हे काय जे डेटा दिलेला आहे तो पहा. ठीक आहे, तर पहा हे डेटा दिलेला आहे, इयर्स दिलेला आहे तिथं आणि हा डेटा दिलेला आहे. इट इज इम्पॉर्टंट टू इन्क्रीज द एरिया अंडर इरिगेशन. वाय? एरिया अंडर इरिगेशन इन्क्रीज करणं महत्वाचं आहे का? यस, महत्वाचं आहे. काय मग एरिया अंडर इरिगेशन इन्क्रीज करणं महत्वाचं आहे? कारण कशासाठी महत्वाचं आहे? कारण एरिया अंडर इरिगेशन जर आपण इन्क्रीज केलं तर आपलं प्रोडक्शन इन्क्रीज होईल आणि प्रोडक्शन इन्क्रीज झालं तर फार्मर्सची इन्कम इन्क्रीज होईल आणि फार्मर्सची इन्कम इन्क्रीज होईल तर त्यांची गरिबी काय होईल? दूर होईल. म्हणजे गरिबीपासून दूर करण्यासाठी आपल्याला जो काय एरिया आहे फार्मिंगचा, आपलं कल्टिवेशनचा इन्क्रीज करणे आणि इरिगेशन सुद्धा इन्क्रीज करणे त्याच्यामध्ये गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे पहा. नेक्स्ट पाहायचा. यू हॅव रीड अबाउट द क्रॉप्स ग्रोन इन पालमपूर. फिल द फॉलोइंग टेबल बेस्ड ऑन इन्फॉर्मेशन ऑन द क्रॉप्स ग्रोन इन युअर रिजन. तर पालमपूरमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे क्रॉप्स घेतात ते बघितलेलं आहे आणि तुमच्या रिजन मध्ये कोणत्या प्रकारचे क्रॉप घेतात ते काय करायचे तुम्हाला बघायचं आहे. तर यू हॅव सीन दॅट वन वे ऑफ इन्क्रीजिंग प्रोडक्शन फ्रॉम द सेम land is by multiple cropping. The other way is to increase modern farming. The other way is to use modern farming methods. तर काय आहे, तर आपण एक म्हणजे जे काय फार्मिंग मधलं जे काय तुमचं प्रोडक्शन आहे इन्क्रीज करण्याचे वेगवेगळ्या मेथड बघितलेले आहे. यू हॅव सीन दॅट वन वे ऑफ इन्क्रीजिंग प्रोडक्शन फ्रॉम द सेम लँड बाय मल्टिपल क्रॉपिंग. म्हणजे एक आहे तुम्ही काय करू शकता, एक पीस ऑफ लँड तुमचं फिक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, मल्टिपल क्रॉप घेऊ शकता. म्हणजे एका वर्षात तुम्ही 3 क्रॉप घेऊ शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता, म्हणजे तुमचं प्रोडक्शन इन्क्रीज करू शकता. प्रोडक्शन इन्क्रीज झाल्यानंतर तुमच्याकडे जास्तीत जास्त पैसे येतील. तुम्ही ते प्रोडक्शन जे झालेलं आहे काही विकून जास्तीत जास्त पैसे कमवू शकता. आणि दुसरं अदर वे काय, यूज मॉडर्न फार्मिंग मेथड्स. मॉडर्न फार्मिंग मेथड्स आहेत त्या यूज करू शकता. जसं की तुम्ही काय करू शकता, मॉडर्न फार्मिंग मेथडमध्ये इरिगेशन असेल, फर्टिलायझर्स असेल आणि दुसऱ्या कोणत्या काही गोष्टी असेल त्या गोष्टीचा यूज करून तुम्ही काय करू शकता, त्या गोष्टीचा यूज करून तुमचं काय जे काय प्रोडक्शन आहे फार्मिंगचं इन्क्रीज करू शकता. हा टेबल आहे तुम्हाला. नेम ऑफ क्रॉप, मंथ शोन, मंथ हार्वेस्टेड, सोर्स ऑफ इरिगेशन, रेन, टँक्स, ट्यूबवेल्स, कॅनल्स एक्सेट्रा. म्हणजे तुम्हाला जसं की तुमचा जे एरिया आहे त्याच्यामध्ये काय करायचं, ते क्रॉपचं नेम टाकायचंय. जसं की तुम्हाला, जसं की मी एखादं सांगतो, समजा कॉटन आपण घेतलं, का आहे, कॉटन आहे. मंथ ऑफ सोन, कधी कॉटन आपण हे करू शकतो, जून मध्ये किंवा मे जून मध्ये आपण कॉटन सो करतो आहे का नाही, पेरत असतो, लावत असतो. मंथ ऑफ हार्वेस्ट आपण कधी हार्वेस्ट करत असतो, तर हे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हार्वेस्ट करत असतो. सोर्स ऑफ इरिगेशन काय असते, ह्याचा काय असतो, रेनफॉल. रेन त्याला काय लिहू शकता, रेन आहे. आणि त्याच्यानंतर काही लोक काय करतात, ट्यूबवेल्सचा यूज करतात. ट्यूबवेल्स किंवा वेल्स किंवा रिव्हर, अशा प्रकारे सोर्स ऑफ इरिगेशन म्हणजे कशा मार्फत त्या याला जे आहे तुमचं काय आहे, क्रॉप आहे, त्याला हे भेटते ते सांगायचंय, रेन आपलं पाणी भेटते ते सांगायचं तुम्हाला. ठीक आहे, ह्या गोष्टी कळल्या असतील. त्याच्यानंतर बाकीचे जे काही टेबल आहे ते तुम्हाला फिलअप करायचंय. त्याच्यानंतर पुढच्या गोष्टी आपण बघूया. फॉर हायर यील्ड इज मेजर्ड ॲज, पहा हे झालेलं आहे का, आपण एकदा चेक करूया. वरलं झालेलं आहे आपलं, त्याच्यानंतर हाच पार्ट येतोय. ठीक आहे, एकच मिनिट. For higher yield is measured as a crop produced on a given piece of land during a single season. Till the mid 1960s, the seed used in cultivation were traditional ones with the relatively low yields. ठीक आहे, म्हणजे 1960च्या अगोदर म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशनच्या अगोदर जे काय आपल्या देशामध्ये जे काय सीड्स आहेत आहे का ना, म्हणजे बियाणे म्हणतो आपण मराठीमध्ये, जे काय बियाणे वगैरे आपण यूज करत होतो ते बियाणे कसे होते, जुने बियाणे होते. आणि त्याच्यापासून आपलं जे काय प्रोडक्शन व्हायचं ते कसं व्हायचं, कमी व्हायचं, म्हणजे जास्तीत जास्त त्याच्यापासून उत्पन्न व्हायचं नाही. ट्रॅडिशनल सीड्स निडेड लेस इरिगेशन. जे काय आपले जुने क्रॉप होतं त्याच्यासाठी आपल्याला जे काय पाणी जितकं लागायचं कमी लागायचं, पाणी काय लागायचं, कमी लागायचं. फार्मर्स यूज्ड काऊ डंग म्हणजे शेणखत and other natural manure as fertilizers. All these were readily available with the farmers who did not have to buy them. अगोदरचं जे ट्रॅडिशनल जे काय फार्मिंग होते, जे काय त्यांच्या
शेतामध्ये जे बी बियाणं बनवलेलं आहे, शेतकरी स्वतः काय करायचे, प्रोडक्शन घ्यायचे. समजा एखादा, आता समजा इथं काय घेतलं, शेतामध्ये त्यांनी ज्वार घेतली. काय घेतली त्यांनी, त्यांच्या लँडमध्ये ज्वार घेतली. तर ते काय करायचे, याच्यापैकी काही ज्वार काय करायचे, बियाणे बी म्हणून, सीड्स म्हणून काय करायचे, एखाद्या बॅग मध्ये असे काढून ठेवायचे, सीड्स म्हणून. काय म्हणून, सीड्स म्हणून. आणि हे सीड्स काय करायचे, त्यांच्याकडे आहे ते शेतामध्ये पुढल्या वर्षी टाकायचे. त्याच्यानंतर त्यांच्या घरी जनावर वगैरे असायचे, काऊ डंग म्हणजे डंग म्हणू शकतो आपण, जे काही डंग असेल, शेणखत असेल, त्याचा मॅन्युअर म्हणून यूज करायचे. किंवा दुसरा पालापाचोळा असेल, किंवा लिंबाचे झाडं वगैरे, लिंब माहित आहे तुम्हाला, लिंबाचे झाडं असेल किंवा दुसरे काही झाडं असतील, त्याच्या काय करायचे, ते पेस्टिसाइड्स म्हणून यूज करायचे. काय यूज करायचं, त्याचा पेस्टिसाइड्स म्हणून यूज करायचे. ठीक आहे. म्हणजे काय, ज्या म्हणजे म्हणायचं काय त्यांना, की ज्या काही गोष्टी फार्मर्सकडे अवेलेबल होत्या त्याच गोष्टीचा यूज करून ते काय करायचे, प्रोडक्शन घ्यायचे. त्याच्यानंतर पुढे पहा, द ग्रीन रिव्हॉल्युशन इन द लेट 1960s इंट्रोड्युस्ड द इंडियन फार्मर्स टू कल्टिवेशन ऑफ व्हीट अँड राईस युझिंग द HYVs म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटीज ऑफ सीड्स. तर म्हणजे 1960च्या अगोदरचे हे पिक्चर होतं. आणि 1960s मध्ये म्हणजे 1960च्या पुढे म्हणजे जेव्हा इंदिरा गांधी आली आहे का नाही, म्हणजे 1960चा अर्थ काय होतो, म्हणजे 1960चा अर्थ काय होतो, 1960 to 1970, याला आपण म्हणजे हा 10 वर्षाचा काळ आहे तर 1960s म्हणतो आपण. ठीक आहे. ह्या 1960च्या ज्या कालावधीमध्ये तर HYV सीड्स काय इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. मग ह्या HYV सीड्स काय आहेत, म्हणजे HYV सीड्स म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटीज, म्हणजे याच्यापासून उत्पन्न जास्त होते. ठीक आहे. कम्पेअर टू द ट्रॅडिशनल सीड्स, द HYV सीड्स प्रॉमिस्ड टू प्रोड्यूस मच ग्रेटर अमाउंट्स ऑफ ग्रेन ऑन अ सिंगल प्लांट. म्हणजे जे ट्रॅडिशनल सीड्स होत्या, ट्रॅडिशनल सीड्सला काय लागायचे, कमी सीड्स लागायचे. म्हणजे काय, जे काय आहे, समजा एखादा ज्वारचं झाड आहे, ज्वारचं असेल तर याला थोडे कमी लागायचे, काय, ज्वारीचे दाणे वगैरे. पण हे जर आपण HYV सीड्स यूज केले तर अशा मोठं कणीस व्हायचं. म्हणजे ह्या 2-3 कणसापासून जेवढे दाणे बनायचे असे, मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून देतो, एक्झॅक्टली काय नाही, अशा प्रकार म्हणजे काय, उत्पन्न काय व्हायचं, जास्त व्हायचं, जास्तीत जास्त पीक लागायचं HYV सीड्सला. ठीक आहे, हे कळलं असेल. As a result, the same piece of land would now produce far larger quantities of food grains than was possible earlier. HYV seeds, however, needed plenty of water and also chemical fertilizers and पुढे पहा, chemical fertilizers. ठीक आहे, इथपर्यंत गोष्टी पाहून घेऊया आपण. तर HYV सीड्स विषय पाहायचा आहे आपल्याला. तर HYV सीड्स काय आहेत, नवीन सीड्स आहेत, बनवलेले आहेत आणि ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये यूज झालेले आहेत त्या. ठीक आहे. आणि याच्या कोणत्या याच्या बनवलेल्या आहेत, व्हीट म्हणजे गहू, ह्या व्हीटच्या बनवलेल्या आहेत आणि राईसच्या बनवलेल्या आहेत. HYV सीड फक्त या दोनच याच्या बनवलेल्या आहेत. ठीक आहे. हे कोण बनवले आहेत काय नाही हे तुम्हाला नंतर सांगतो मी. ठीक आहे. तर ह्या सायंटिस्टने बनवलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे आपल्या देशाचे सायंटिस्ट नाही, दुसऱ्या देशाच्या सायंटिस्टने बनवलेले आहेत. तर ह्याच्यासाठी मग पहा, HYV सीड साठी इथे दिलेलं आहे पहा, HYV सीड साठी. HYV सीड्स साठी काय लागायचं, इरिगेशन लागत. तुम्हाला काय लागते, इरिगेशन लागते. विदाउट इरिगेशन तुम्ही HYV सीड्स टाकून उत्पन्न काढू शकत नाही शेतामधनं. त्याच्यानंतर तुम्हाला काय लागते, त्याच्यानंतर वॉटर म्हणजे इरिगेशन. पेस्टिसाइड्स काय लागते याला, पेस्टिसाइड्स, विडीसाइड्स. त्याच्यानंतर तुमचं काय लागते, फर्टिलायझर्स, मॉडर्न फर्टिलायझर्स आहे का नाही, मॉडर्न म्हणजे युरिया, DAP आहे तो, याला केमिकल फर्टिलायझर्स म्हणतो आहे का नाही, किंवा इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्स म्हणतो, हे लागत होते. ठीक आहे. इरिगेशन, मॉडर्न फार्मिंग मेथड पाहिजे, हे मॉडर्न फार्मिंग मेथडची माहिती इथे दिली तुम्हाला. मॉडर्न फार्मिंग मेथड ह्याच्यामध्ये HYV सीड्स, फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स इथे दिलेले तुम्हाला. फार्म मशिनरी म्हणजे ट्रॅक्टरचा यूज केले, ट्रॅक्टरमध्ये आपण डिझेल यूज करतो. त्याच्यानंतर इरिगेशन कशा मार्फत करतो, इरिगेशन पाहिजे कॅनल मार्फत करू शकतो, पंप सेट मार्फत. त्याच्यानंतर डॅम्स मार्फत, डॅम मार्फत इलेक्ट्रिसिटी जनरेट बी करू शकतो आपण. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या असतील. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट आपण बघूया. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, पेस्टिसाइड टू प्रोड्यूस बेस्ट रिझल्ट्स. पेस्टिसाइड्स वगैरे कशासाठी लागतात, पेस्ट होऊ नये म्हणून, आणि पेस्ट नाही झालं तर आपलं काय जास्तीत जास्त उत्पन्न होते. हायर यील्ड्स वेअर पॉसिबल ओनली फ्रॉम अ कॉम्बिनेशन ऑफ HYV सीड्स, इरिगेशन, केमिकल फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स एक्सेट्रा. म्हणजे हायर यील्ड्स वेअर पॉसिबल, हायर यील्ड्स म्हणजे जास्तीत जास्त उत्पन्न पॉसिबल होते केव्हा, ओनली फ्रॉम अ कॉम्बिनेशन ऑफ HYV सीड्स, म्हणजे तुम्हाला HYV सीड्स लागतील. त्याच्यानंतर इरिगेशन लागेल तुम्हाला, केमिकल फर्टिलायझर्स लागतील, पेस्टिसाइड्स लागतील एक्सेट्रा.
ठीक आहे. फार्मर्स ऑफ पंजाब, हरियाणा अँड वेस्टर्न उत्तर प्रदेश वेअर द फर्स्ट टू ट्राय आउट द मॉडर्न फार्मिंग मेथड्स इन इंडिया. आपल्या देशामध्ये पहिल्यांदा हे जो एक्सपेरिमेंट आहे HYV सीड्सचा कुठं केलेला आहे, तर पंजाब, हरियाणा अँड उत्तर प्रदेशमध्ये केलेला आहे. कारण इथंच का केलेला आहे, कारण इथं पाणी म्हणजे इरिगेशन फॅसिलिटी चांगल्या प्रकारे आहे, त्यामुळं ह्याचा जो एक्सपेरिमेंट आहे तो इथं पहिल्यांदा केलेला आहे. कुठं लक्षात ठेवायचं, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये. ठीक आहे. The farmers in these regions set up tube wells for irrigation and made use of HYV seeds, chemical fertilizers and pesticides in the farming. तर तिथल्या लोकांनी काही ट्यूब वेल सेटअप केलेले आहेत, केमिकल फर्टिलायझर्सचा यूज केलेला आहे, HYV सीड्सचा यूज केलेला आहे, पेस्टिसाइड्सचा यूज केलेला आहे. सगळ्या गोष्टीचा यूज करून त्यांनी काय केलेलं आहे, उत्पन्न जास्तीत जास्त मिळवलेलं आहे शेतीमधनं. Some of them bought farm machinery like tractors and threshers which made plowing and harvesting faster. They were rewarded with high yields of wheat. तर काही लोक म्हणजे जे काही मोठे फार्मर्स आहेत त्याच्यापैकी त्यांनी काय थ्रेशर्स यूज केलेला आहे, ट्रॅक्टर यूज केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे मशीन्सचा यूज काय केलेला आहे, त्यांनी फार्मिंगसाठी मशीनचा यूज केलेला आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट काय आहे तुमचं, इन पालमपूर द यील्ड ऑफ व्हीट ग्रोन फ्रॉम द ट्रॅडिशनल व्हरायटीज वॉज 1300 kg पर हेक्टर. म्हणजे जे पालमपूरमध्ये जे ट्रॅडिशनल सीड्स यूज करायचे 1300 kg म्हणजे 1300 kg म्हणजे 1300 किलो इतकं काय व्हायचं, उत्पन्न व्हायचं ट्रॅडिशनल सीड्स. म्हणजे अगोदर जे काही ट्रॅडिशनल सीड्स होत्या, पारंपरिक जे काही बियाणे होते त्याच्यापासून. विथ द HYV सीड्स द यील्ड वेंट अप टू 32 kg. तर HYV सीड्स नुसार, हे ट्रॅडिशनल नुसार होतं, HYV सीड्स नुसार तेवढ्याच एरियामध्ये म्हणजे 1 हेक्टर मध्ये 3200 kg म्हणजे ह्याच्या किती डबल पेक्षा जास्त आहे का नाही, ह्याच्यापेक्षा डबल पेक्षा जास्त उत्पन्न झालेलं, म्हणजे 2.5 पट जवळपास काय झालेलं आहे, उत्पन्न झालेलं आहे. There was a large increase in the production of wheat. Farmers now had greater amounts of surplus wheat to sell in the market. मग जास्तीत जास्त उत्पन्न झाल्याच्या नंतर लोकांकडे काय होतं, जास्तीत जास्त पैसा आलेला आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त उत्पन्न झालं, त्यांच्याकडे सरप्लस वीट झालेला आहे. वीट सरप्लस वीट झाल्याच्या नंतर काय केलं त्यांनी, सरप्लस वीट काय केलं त्यांनी विकलेलं आहे. कुठे विकलेलं आहे, बाजारामध्ये त्यांनी सरप्लस वीट विकलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे पहा. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, प्रोडक्शन ऑफ पल्सेस अँड व्हीट टन्स. तर हे तुम्हाला दिलेलं आहे इयर, पल्सेस आणि व्हीटचं प्रोडक्शन ऑफ पल्सेस इथं दिलेलं, पल्सेस म्हणजे डाळी आणि व्हीट म्हणजे गहू. तर 1965 आणि 1965-66 मध्ये पल्सेसचं प्रोडक्शन 10 आहे का नाही, हे कशामध्ये दिलेलं आहे, टन्स मध्ये दिलेलं आहे. प्रोडक्शन ऑफ पल्सेस अँड व्हीट हे टन्स मध्ये दिलेलं आहे. 10 पहा मिलियन हेक्टार्स मध्ये, मिलियन टन्स मध्ये असेल हे. ठीक आहे. टन्स मध्ये असेल. ठीक आहे. आपल्याला एक डेटा बघून घ्या. प्रोडक्शन ऑफ पल्सेस आणि व्हीट हे टन्स मध्ये दिले. ठीक आहे. मिलियन टन्स मध्ये असेल तर 10 मिलियन टन्स असेल तर हे दोन्ही 10 होतं. म्हणजे सांगायचं काय आपल्याला, हे डेटा पार्ट करायचं नाही आपल्याला, फक्त कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला, म्हणजे कशाचं प्रोडक्शन वाढलेलं आहे आणि कशाचं कमी झालेलं आहे. तर पल्सेसचं आणि व्हीटचं काय दोन्हीचं सेम प्रोडक्शन होतं जवळपास. त्याच्यानंतर हे पल्सेसचं 12 झालेलं आहे, याचं 24 म्हणजे डबल झालेलं आहे व्हीटचं 1970-71 मध्ये. आणि त्याच्यानंतर लास्टला जर आपण 2015-16 पर्यंत बघितलं तर पल्सेसचं प्रोडक्शन इन्क्रीज झाले का, यस 10 पासून तर इन्क्रीजच झालेलं आहे 17. परंतु ह्याच्या कंपेअरमध्ये व्हीटचं 10चं किती झालं, 94 झाले. 10चं किती झालेलं आहे, 94 झालेलं. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे, व्हीटचं प्रोडक्शन इन्क्रीज झालेलं आहे. तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे पल्सेस म्हणजे डाळीचं प्रोडक्शन इन्क्रीज झालेलं आहे का, तर पल्सेस डाळीचं प्रोडक्शन इन्क्रीज झालेलं नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, मॉडर्न फार्मिंग मेथड्स रिक्वायर द फार्मर टू स्टार्ट विथ मोर कॅश दॅन बिफोर. वाय, हे याच्यावर तुम्हाला चर्चा करायचं. जे मॉडर्न फार्मिंग मेथड आहे, पहिलं काय, शेतकरी लोक ट्रॅडिशनल मेथडचा यूज करायचे. जे काही त्यांच्याकडे ट्रॅडिशनल सीड्स होत्या, त्याच्यानंतर जे काय डंग असेल आहे का नाही, काव डंग असेल किंवा त्यांच्या घरचे जे शेण असेल, त्याच्यानंतर जे काही नॅचरल प्लांट्स आहेत त्याच्यापासून ते पेस्टिसाइड्स बनवायचे आणि उत्पन्न घ्यायचं आणि त्यांना जास्तीत जास्त खर्च लागायचा नाही आणि उत्पन्न व्हायचं. परंतु जे काय मॉडर्न फार्मिंग मेथड्स आहेत त्याच्यासाठी आता जास्तीत जास्त काय लागत आहेत, कॅश लागत आहे, म्हणजे पैसे लागत आहे, मनी लागत आहे. कशासाठी, हे करण्यासाठी. कारण तुम्हाला HYV सीड्स घ्यायचे असेल तर ह्या हाय यील्डिंग व्हरायटी सीड्स असेल तर त्या खूप महाग आहेत मार्केटमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला फर्टिलायझर्स घ्यावं लागेल आहे का नाही, फर्टिलायझर्स घ्यावं लागते, तुम्हाला पेस्टिसाइड्स घ्यावं लागते, विडीसाइड घ्यावं लागते.
इरिगेशन फॅसिलिटी असल्या तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला पाणी दुसऱ्याकडनं घ्यावं लागते. त्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात आणि त्याच्यासाठी फार्मिंग काय होत चालली, अवघड होत चालली आणि प्रॉफिटेबल होत नाही. सजेस्टेड ऍक्टिव्हिटी हे तुम्हाला ज्या काय ऍक्टिव्हिटी आहेत ते करायचे आहे. त्याच्यानंतर विल द लँड सस्टेन, हे जो नेक्स्ट पॉइंट आहे विल द लँड सस्टेन, हा नेक्स्ट जो पॉइंट आहे तो पार्ट आहे तो आपण याच्यानंतर काय करूया, बघूया. ठीक आहे, आजच्या क्लासमध्ये आपण इथंच थांबूया आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत हे चॅनल शेअर करा. ठीक आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओमध्ये लँग्वेजचा प्रॉब्लेम वाटत असेल किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुमच्या जे काही सजेशन असतील तुमच्या सगळ्या सजेशनचं काय आहे वेलकम आहे आणि त्यावर नक्कीच आम्ही काय करू, उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू वन्स अगेन.